सगळे जे मुघल सैनिक असतात ते एका बिबट्याच्या मागे पळत असतात. तो बिबट्या मी आहे आणि मला हळूहळू जाणवायला लागलं की पायांचा आवाज वाढतोय. कॅमेरा पास झाला तसं मी एका झाडात गेलो आणि मला इथे ते लिटरली 1 सेकंद पुढे मागे झाला असतं तर मी घोड्याच्या पायात होतो. जो मुलगा त्याच्यावरती रायडर होता, हॉर्स रायडर होता, सो त्या घोड्याने झटका त्याला फक्त म्हणलं की तू समोर बघत राहा फक्त आकाशाकडे. आणि मला माहित नाही, मी बोलत होतो आणि एका पॉइंटला आय जस्ट वॉकड अवे आणि ती त्या झोन मध्येच गेली होती कम्प्लीट. ती खळा रडत होती, अगदी डोळ्यात पाणी म्हणजे तिला कळतच नव्हतं कारण काही. ती कम्प्लीट बस्ट आउट होत होती. काळजी बरोबर ती काळजी घेतात. वा, की तू माध्यम आहेस फक्त, मी करून घेईन तुझ्याकडनं, कशाला टेन्शन घेतोस. खरंय. कृपा संवादच्या पॉडकास्टमध्ये तेजस, तुझं स्वागत आहे. थँक्यू. अनेक महिन्यांपासून आपलं चाललं होतं की पॉडकास्टसाठी तुला बोलवायचं आपल्या स्वामी कृपा क्रिएशनच्या कृपा संवादमध्ये, आणि आज तो योग जुळून आलाय. तर मला सुरुवातीला जाणून घ्यायचंय की आज तू म्हणजे पुण्यावरनं मुंबईला आलास आणि मग मुंबईच्या ट्रेनचा प्रवास करत आज इथे आमच्या शास्त्रलमध्ये आलास. कसा सगळा प्रवास घडला ते जरा सांग. माझा फार पटकन झाला, पण आपल्या टीम मधला आणखी एक दादा आहे तो चर्चगेटला गेला. पण हा एक नवीन एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी की ग्रँट रोडला सुद्धा ट्रेन थांबते. त्यामुळे मला तशी मुंबईच्या प्रवासाची सवय आहे, त्यामुळे त्यात काही फार नवीन नाही वाटलं मला. बरोबर. ट्रेनचा प्रवास तू करतोस म्हणजे खूप करतोस. खूप जास्त. बरं, पण मग ज्या वेळेला तू आमच्या शास्त्रमध्ये आलास आणि सगळं असं मराठमोळ्या वातावरण तुला दिसलं, तर तू म्हणालास मला आता की छान वाटलं, तर ते आपल्या या प्रेक्षकांना पण कळू दे. अगदीच. म्हणजे इथे आल्याच मी येताच विचारलं होतं खरं की इथे मराठी लोक जास्त आहेत का, किंवा हे, कारण ग्रँट रोड आणि या साईडला माझं येणं कधी झालेलं नाही. त्यामुळे इथे आल्या मला असं ती वाईब कळते ना आपल्याला की मराठी लोक आहेत इथे सगळे. कारण मी पुण्यातलाच आहे, मी शुक्रवार पेठेत वाढलेलो आहे, त्यामुळे मला ती वाईब माहिती आहे की आपली वाईब असते ती अशी एकदम. किंवा दादरमध्ये सुद्धा किंवा पार्ल्यामध्ये सुद्धा ती आपली वाईब आहे, मराठी. तशीच एक वाईब मला इथे आली. आणि आतमध्ये आल्यानंतर छान इकडची सगळी ही स्पेस पाहिली मी, तर प्रेमातच पडलो म्हणजे मी फार. वा. तर त्याच मुद्द्याकडे मला यायचं. तू आता पुण्याचा उल्लेख केलास, तर तुझं बालपण पुण्यात गेलं, पण मग पुण्यातलं जे वातावरण होतं, लहानपण तुझं, तुझ्या आई वडिलांचे संस्कार, त्याच्यानंतर आजी आजोबांकडनं तू कसा, म्हणजे आजी आजोबांच्या संस्कारातनं पण तू वाढलास, तर त्याबद्दल सुद्धा मला तुझ्याकडनं ऐकायचंय. गप्पा मारायच्यात आज आपल्याला. मी पुण्यामध्येच प्रॉपर बॉर्न अँड ब्रॉटअप पुणे. आणि माझं मोस्ट ऑफ द डे आपली कळतं जे वय असतं ना, ते सगळं माझं अगदी हार्ट ऑफ द सिटीमध्येच असं झालं सगळं. शुक्रवार पेठेमध्ये, मंडईच्या बरोबर पाठीमागच्या बाजूला. त्यामुळे त्या सगळ्या एन्व्हायरमेंटमध्येच मी वाढलो. सो मानाचे आपले सगळे गणपती आणि मंडई, दगडूशेठ, या सगळ्या गोष्टी म्हणजे ते खूप क्लोज टू हार्ट आहेत. बरोबर. आणि मेन अगदी सांगायचं म्हणजे की गणेशोत्सव असतो पुण्यात, हा मी खूप आतून आणि खूप जवळून पाहिलाय. आणि खूप लहानपणापासून मी त्या सगळ्या प्रोसेसमध्ये आहे. कारण मी 6वीत वगैरे होतो तेव्हापासून मी ढोलताशा पथकामध्ये आहे आणि ताशा वाजवतो तेव्हापासून. बरं, अजूनही वाजवतोस? हो. अच्छा. कोणत्या पथकामध्ये? आणि आता कलावंत पथकामध्ये वाजवत होतो. आणि सुरुवात केली मी ती समर्थ प्रतिष्ठान नावाचं पथक आहे, ते आता फक्त समर्थ असं नाव लावतात. पण तिथे मी शिकलो ताशा वाजवायला. आणि मला वाटतं की कदाचित आत्ता जिथे मी आहे त्या प्रवासाची सुरुवात तिकडनंच कुठं तरी सुरू झाली होती. कारण आधी मी ताशा वाजवायला शिकलो, त्याच्यानंतर मी तबला शिकलो, त्यानंतर SP कॉलेजमधनं मी कला मंडळात जेव्हा जॉईन झालो तेव्हा म्युझिक सेक्शन मधून जॉईन झालो. बरं. आणि मग पासिंग एंट्री, इकडे तिकडे फक्त मागे फिरवायचेत पोरं, अशा ह्याच्यातनं मग ती नाटकामध्ये सुरुवात झाली, जी हळूहळू करत प्रॉपर फुल फ्लेज अभिनयाकडे ते वळला सगळा प्रवास. पण मग आई वडील आणि आजी आजोबा ते या क्षेत्राशी संबंधित होते, आहेत काय? नाही, ते उत्तम प्रेक्षक आहेत. पण म्हणजे हे क्षेत्र त्यांना आतून अजिबातच माहिती नाहीये, पण त्यांची टेस्ट खूप छान आहे की चांगलं काय आणि वाईट काय हे मला खूप लहान वयात कळायला लागलं होतं की अच्छा हे छान आहे, हे बघितलं पाहिजे, हे वाचलं पाहिजे, आणि हे नाही वाचलं तरी काही हरकत नाहीये. त्यामुळे ती कदाचित कलेची जी आवड असते ना, टेस्ट जी असते ना, ती खूप लहान वयापासून डेव्हलप होत गेली होती. त्याच्यामुळे कदाचित मी जो ग्रूम झालो तो त्याच्यामुळे झालो. बरं, तू ढोल ताशा पथकांचा उल्लेख केलास आत्ताच, तर ढोल ताशा पथक, त्यानंतर संगीत, त्यानंतर कॉलेजच्या मुद्द्याकडे आपण येतोय. तर कसं आहे बघ ना, की मुंबई म्हटल्यानंतर असतं की INT ची स्पर्धा, आणि पुणे म्हटल्यानंतर पुरुषोत्तम करंडक किंवा फिरोदिया करंडक.
तर त्या सगळ्या एकांकिका स्पर्धांमध्ये तू कसा सहभागी होत होतास, म्हणजे त्याबद्दल सुद्धा सांग ना आम्हाला. माझी सुरुवात झाली फिरोदियापासून. बर. आणि म्युझिक सेक्शन मधून सुरुवात केली. सो मी त्याच्यामध्ये पर्क्युशनिस्ट म्हणून मी इन होतो टीम मध्ये. मी तबला आणि ढोलकी वाजवत होतो. अच्छा. आणि त्याच्यानंतर मी पुरुषोत्तम केलं. बर. सो आधी संगीत झालं, मग अभिनय झाला. गाणं पण शिकत होतास? नाही 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 नाही, वादन फक्त. वादन फक्त. पण मग शाळेत असताना कुठल्या वाद्याशी वगैरे परिचय नव्हता कधी? नाही नाही, शाळेमध्ये ऍक्च्युली झालं काय, त्यामध्ये पुण्यामध्ये बऱ्याचशा शाळा अशा होत्या की मराठी शाळांना मान्यता मिळत नव्हती वगैरे. हे जे सगळ्या गोष्टी चालल्या होत्या त्याच्यामधली आमची एक शाळा होती. बरं. आणि मी पासआउट झालो आणि आमच्या शाळेला मान्यता मिळाली. अच्छा. तू मराठी माध्यमात शिकला? हो हो, गोळवलकर विद्यालय. अच्छा. तर त्यामुळे झालं काय की आमच्या शाळेमध्ये तसं एन्व्हायरमेंट फार डेव्हलप झालं नाही अनफॉर्च्युनेटली, की इंटर कॉलेज स्पर्धा, इंटर स्कूल स्पर्धांना जाणं किंवा शाळेतल्या शाळेत वक्तृत्व स्पर्धा, नाट्यछटा वगैरे अशा गोष्टी व्हायच्या, पण मी त्याला फार कधी इन नसायचो त्याच्यामध्ये. मला एक क्रेज असायची गॅदरिंगची. कारण आधी अभिनय आणि या फार गोष्टी मी सिरियसली घेतच नव्हतो शाळेमध्ये, पण मला वाजवायला फार आवडायचं. त्यामुळे गॅदरिंग मध्ये मग त्या गोष्टींमध्ये मी इन असायचो. बरं, वादक म्हणून तिथे? हा, वादक म्हणून असायचो मी. पण कसं असं बघ ना, की लहानपणी एखादीशी फॅन्सी ड्रेस स्पर्धा वगैरे आपल्याला आठवत असते, की तिथे आपण कधी छत्रपती शिवाजी महाराजांचा भूमिकेत असतो किंवा कधी संत ज्ञानेश्वरांच्या, त्या चित्रपटाकडे आपण नंतर येणार आहोत, पण तसं कधी फॅन्सी ड्रेस मधली एखादी आठवण सांगू शकतोस का तू? मी दरवर्षी, आम्हाला 4थी पर्यंत फॅन्सी ड्रेस असायचा. सो मी एक वर्षी पोतराज झालो होतो, एक वर्षी मी भंगारवाला झालो होतो. आणि भंगारवाला झालो होतो तेव्हा मला पहिलं बक्षीस मिळालं होतं. बरं. आणि ती कॉन्सेप्ट ऍक्च्युली झालं काय होतं, नावं द्यायची होती सगळ्यांची, की कोण काय काय करणार आहे वगैरे सगळं. तर माझ्या पुढे एक मुलगा थांबला होता, तर मला नाव द्यायचं होतं, मला माहित नव्हतं मी काय करणार आहे. तर मी त्याला पुढच्या मुलाला विचारलं, तू काय करणार? तो म्हणलं भंगारवाला करणार आहे. ओके, मी पण भंगारवाला करणार. पहिलीच होतो मी. पहिलीच होतो. आणि सगळं ते नाव वगैरे सगळी दिली आणि घरी सांगायचं विसरलो मी की मी असं असं नाव दिलंय म्हणून. आणि ते डायरीमध्ये ते नोट यायची ना सगळी, अशा स्पर्धा आहे तर या वेळी तयारी करून या वगैरे सगळं. तर ते घरी आल्यानंतर मिळणार आहे, आपण सांगितलंच नव्हतं हे घरी. मग तेव्हा मी बाबांना दाखवलं. बाबांना तेव्हा आयडिया सुचली, माझी एक ट्रायसिकल उचलली त्यांनी, त्याच्यामध्ये बघू म्हणे काय करता येईल ते करूया. तर तिथे मला अशी दाढी वगैरे काढली सगळी, ते काजळ वगैरे असं सगळे लावून दाढी काढली, फाटका शर्ट दिला मला घालायला, पॅन्ट फोल्ड केली अशी, आणि नारळाच्या झावळ्या भरल्या त्या ह्याच्यामध्ये ट्रायसिकल मध्ये. आणि त्याच्या मागे आणि मला त्यांनी छोटस स्क्रिप्ट दिलं लिहून की हा भंगारवाला असा आहे की हा सगळ्या जाती धर्मांमधला जो भेद आहे ना, हा सगळा तुम्ही ह्याच्यात टाका, मी तो घेऊन चाललोय आता, सगळ्या भंगारात टाका. अशी ती कॉन्सेप्ट अचानक सुचली होती बाबांना आणि ती फार आवडली होती. आणि त्याच्यामध्ये मला पहिलं प्राइज मिळालं होतं. हो. आणि हा सोशल मेसेज खूप चांगला आहे की जाती धर्मातले भेद मिटवून टाका आणि समतेने नांदा. हा खूपच चांगला मेसेज आहे. सो मला तेव्हा कळणार होता तो, पहिलीच्या काय खरं अक्कल असते आपल्याला, पण त्याची ग्रॅव्हिटी आत्ता कळते की हे खूप आधी केलं होतं खरं, पण आत्ता त्याची गरज खूप जास्त आहे. आता समाजाला ते सांगण्याची गरज आहे. ऍब्सोल्युटली खरंय. पण शाळेतल्या वातावरणामध्ये बघ ना, की मराठी माध्यमात आणि पुणे आणि मराठी माध्यम हे तर नातं आहेच, तर असं कधी वाटलं नाही ना की आपण इंग्लिश माध्यमात शिकत नाही आहोत आणि मराठी शाळेमध्ये शिकतो, तर असं कधी इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स म्हण किंवा असं कधी आला होता? नाही, कधीच नाही. वक्तृत्व स्पर्धा, कथाकथन स्पर्धा असं काही केलं होतं? मी शाळेमध्ये मी म्हटलं तसं की मी फार ह्याच्यामध्ये पडायचंच नाही. म्हणजे अभिनय, नाट्यछटा, वक्तृत्व वगैरे ते जस्ट आपला टाइमपास म्हणून करायचो मी, पण ते फार सिरियसली कधीच घेतलं नव्हतं. शेवटचे 2 तास आपल्याला बाहेर पडता येते, टाइमपास करता येते, असे म्हणून मी बाहेर पडायचो फक्त. बरं. पण शाळेत गुणीबाळ होतास का मस्ती वगैरे केलीस कधी? तसा गुणी होतो, पण ते छुपा रुस्तम असतात ना, त्या कॅटेगरी मधला मी होतो. एक अडून खोड्या करायच्या थोड्याशा. अशी एखादी आठवण सांग ना. एकदा आठवण म्हणजे आमच्या अख्ख्या वर्गाची आठवण आहे. आमच्या अख्ख्या वर्गाला 1 आठवडा बॉयकॉट केलं होतं. बरं. आणि नंतर पेरेंट्स मिटिंगही बोलवली होती. काय एवढं काय केलं होतं? काही नाही, दंगा उगाच. आणि मूर्खासारखा दंगा अगदी, की तास चालू असतानाच काहीतरी किडे करायचे. बरं, माझ्या शेजारी जो एक मुलगा बसायचा, तो त्या बाका खाली आपण पुस्तकं वगैरे ठेवतो, तिथे जाळी असते, त्या जाळीला तो लेस बांधून तिचा झोका खेळत बसला होता. तर ते बाईंना दिसलं की असं काहीतरी करतोय, ते बाईंना राग आला ऑब्व्हियसली. आणि सगळ्यांचंच भलतं चालतं, काही चाललं होतं. बरं, मी डबा म्हणजे याच्या खालती ठेवून मी डबा खात होतो, तर हे माझंही पकडलं गेलं. त्यामुळे त्या ह्याच्यामध्ये एक आठवडा आम्हाला बॉयकॉट केलं होतं. बरं. आणि मग घरून वेगळाच ओरडा वगैरे मिळाला असेल? नाही, घरच्यांना काय
बाहेरच आहात तुम्ही याच्या पोरं. आणि प्रिलिम वगैरे होती 10वीची, त्यामुळे हे सगळं 10वी? महिना शाळा, 10वी एकच महिना शाळा बाकी होती. त्यामुळे घरच्यांना असं होतं की पलीकडे आहेत बोलायच्या पोरं आता काय. मग त्यामुळे एक मीटिंग झाली छान, पेरेंट्स मीटिंग झाली. तर पेरेंट्स मीटिंग मध्ये जरा खरडपट्टी निघाली, नंतर इंडिव्हिज्युअली सगळ्यांची घरी जाऊन पण निघाली, आणि मग ते जरा सेटल डाऊन झालं. पण आमचा वर्ग जरा अवली होता त्या कॅटेगरीमध्येच. 10वीला किती टक्के होते? 10वीला मला 80.5. बरं. आणि मग नंतर पुढचा जो कॉलेजचा प्रवास आहे, हा, तर ते कसं काय ठरवलंस? म्हणजे कुठल्या शाखेत जायचं किंवा काय? मला तेव्हा खरंच क्लॅरिटी नव्हती की मला काय करायचंय. बरं, 80% वरती पाडायचं कारण एवढंच की पुणे महानगरपालिका 15,000 रुपये देते 80% वरती, हे मला माहिती होतं. म्हणून मी टार्गेट ठेवून की मला 80च्या पुढे जायचंय. 0.5 मला 15,000 मिळाले होते. बरं आहे, चांगलं आहे. 80%, आता तर 80% सगळ्यांनाच मिळतात. हा, पण तेव्हा एवढे मिळत नव्हते. सो मी ते 15,000साठी म्हणून मी 80% पाडले होते. त्या 15,000चं काय केलंस? ते असे साठवून घेतले, कपडे घेतले त्याचे, आणि असं काही इकडे तिकडे. 15,000 तुझं मोटिवेशन होतं का? 15,000 मोटिवेशन होतं. बाकी काहीच अक्कल नव्हती मला पुढे जाऊन काय करायचंय, कुठलं फील्ड चूज करायचं वगैरे. पण होतं सगळं. कॉलेजमध्ये असताना तू फिरोदियाचा उल्लेख केलास, तर कॉलेजमधला जो टर्निंग पॉइंट असतो बघ प्रत्येकाच्या, की मला माझ्या कॉलेजला यश मिळवून द्यायचंय, मला माझ्या कॉलेजसाठी ट्रॉफी जिंकून द्यायची, तर ते प्रेशर म्हण किंवा ते जे मोटिवेशन होतं किंवा त्या तालमी असतील, तर त्याच्या काही आठवणी सांग ना आम्हाला. खूप जास्त आहेत त्या सगळ्या आठवणी. कारण आम्ही सकाळी 6-7 वाजल्यापासून आम्ही रात्री 12 पर्यंत एसपी मध्ये स्टुडंट हॉल म्हणून एक जागा आहे, तिथे आम्ही पडीक असायचो. आणि तिच्यामध्ये मग खूप टाइमपास केलाय, खूप तालमी केल्यात, खूप मेमरीज क्रिएट केल्यात. ऍट टाइम्स असं झालंय की रात्री 12 वाजता घरी कुठे जा, मग कॉलेजमध्येच राहा असं म्हणून आम्ही काही जण हॉलमध्ये झोपलेलो वगैरे सुद्धा आहे. आता कॉलेजमध्ये माहिती नाहीये, आता कळेल ते, आता कळेल. पण नाटकासाठी म्हणूनच आम्ही तिथे थांबायचो. आणि मी जेव्हा पहिलं फिरोदिया केलं होतं तेव्हा मला माहितीच नव्हतं की हे काय असतं सगळं, कारण कधी बघितलेलंही नव्हतं फिरोदिया करंट फॉर्मॅट असतो. सो तो एक्सपिरियन्स माझ्यासाठी पहिला होता. पण त्याच्यानंतर जेव्हा मी फर्स्ट इयर मध्ये फिरोदिया केलं तर तेव्हा मला नंबरात आलो होतो आम्ही, आणि आमचा डिरेक्टर होता यश रुईकर म्हणून. सो बरं, बाय द वे त्या वर्षी मी कीबोर्ड शिकलो होतो. अच्छा. मी कीबोर्ड वाजवत होतो नाटकामध्ये, आणि आमचं वेस्टर्न थीम होती त्यामुळे सगळं ते वेस्टर्न इन्स्ट्रुमेंट्स आणि सगळं असं होतं. आमच्याकडे कीबोर्डिस्टच नव्हता, त्या निमित्ताने मी कीबोर्ड शिकलो. बरं. आणि तेव्हा आम्हाला प्राइज पण मिळालं होतं की म्युझिकसाठी. ती एक अचिव्हमेंट होती की अरे ते व्हॅलिडेशन मिळतं ना आपल्याला की हा ठीक आहे केलं, ते आवडलंय, चांगलं होतं, एक वेगळं रेकग्निशन वेगळंच होतं ते. सो ते एक झालं. पण असं एक टर्निंग पॉईंट नाहीये, ते हळूहळू मोनोरेल वळते ना तसं हळूहळू टर्निंग पॉईंट झालाय तो. बर. पण मग आता बघ ना, मुंबईला जी INT स्पर्धा आम्ही नेहमी अटेंड करत असतो, आणि जेव्हा अशी दादा कॉलेजेस असतात फायनलला, त्यावेळेला एक जल्लोष वेगळा असतो. तसं पुण्यात कोण वर्सेस कोण असायचं, किंवा ते कसं असायचं वातावरण? पुण्यात फिरोदियाचाच मला किस्सा आठवतोय. 8 वर्सेस 1 असं एक त्या वर्षी फार हॅशटॅग तो ट्रेंड केला होता आम्ही. बरं. कारण फिरोदियाला 8 इंजिनिअरिंग कॉलेज होती, आणि आमचं एकच इंजिनिअरिंग कॉलेज नसलेलं आमचं कॉलेज होतं, एसपी कॉलेज. त्यामुळे फिरोदियाला जे टेक्निकल सगळ्या गोष्टी असतात त्यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजेस म्हणजे त्यांचा बायात का केला असतो की ते असं करतात एकदम. पण आम्ही खूप सर्च करून काहीतरी हे कर ते कर असं करून करून आम्ही ते केलं होतं. त्यामुळे ते 8 वर्सेस 1 असं ते एक झालं होतं. अच्छा. आणि जनरली आता जे पुण्यातले लोक आहेत त्यांना माहिती आहे की एसपी वर्सेस फर्ग्युसन, एसपी वर्सेस BMCC याचा वेगळा असं एक वेगळं असतं. पण आमचं त्या वर्षी माज असा होता की एसपी एकटंच आहे, तुम्ही बाकी कोणीच नाही, सगळी इंजिनिअरिंग कॉलेज होते, आणि त्यात सुद्धा मी नंबरात बसलो होतो. त्यामुळे ती एक फारच प्राऊड मुवमेंट होती आमच्या सगळ्यांसाठीच. प्रत्येक कॉलेजचं बघ असं एक कल्चर असतं, आणि त्या कल्चरनी ती मुलं ओळखली जातात की हा फर्ग्युसनचा, हा एसपीचा. तर तसे ते ट्रेड्स काय सांगशील तुझ्या पर्सनॅलिटीमध्ये? एसपीचा तेजस बर्वे असं कसं सांगतील? असे स्पेसिफिक ट्रेड्स मलाही खरं माहित नाही, पण ते कळतं. म्हणजे आज जरी एसपीचं कोणी असेल ना तरी ते कळतं, कारण ते बॅटन पासिंग सारखं थोडंसं झालंय. बरं. कारण आमचे सिनियर्स जे होते त्यांना त्यांच्या सिनियर्सनी ज्या गोष्टी पास ऑन केल्या त्या आमच्यापर्यंत वारसा. त्यामुळे ते स्पेसिफिक असं सांगता येत नाही, पण तो कळतो की हा एसपीचा आहे, हा फर्ग्युसनचा आहे. पुण्यातलं तुमचं मित्रांचं जे बॉन्डिंग असायचं, म्हणजे तू म्हणालास की आता तालमीसाठी अगदी 12 पर्यंत पण तुम्ही तालमी करायचा, पण पुण्यातलं एक म्हणजे मुंबईतला कसं असतं बघ की मुंबईतला कॉलेजच्या कट्ट्यावरती जमणं, तसं पुण्यातले काही फेवरेट स्पॉट्स ते सांगू शकशील? माझे
हा तुझे सांग किंवा तू मित्रांबरोबर जिथे धमाल करायला असतं ते सांग. खूप असतात खूप. एसपीच्या आसपासचे स्पॉट म्हणजे नागनाथ बंद झाला आता. SS आहे, SS कॅन्टीन. तिथलं काय स्पेशल? समोसा पाव बर. SS कॅन्टीनचा. आणि नागनाथचा चहा. पण नागनाथ बंदच झालं माहिती असं. मी खूपच मिस करतो नागनाथचा चहा. तिलक आहे. फर्ग्युसन रोडला तर म्हणजे अशी लाईनच आहे सगळी. एक मध्ये अफवा अशी सुटली होती सगळी की वाडेश्वर, रुपाली आणि वैशाली याच्या खालती एक सांबारची लाईन आहे, त्याच्यामध्ये त्या पाईपलाईन मधनं सांबार सोडतात सगळीकडे. तर हे एक स्पॉट डेफिनेटली सगळ्यांचे फेवरेट स्पॉट आहे. चहाची गल्ली आहे रानडे इन्स्टिट्यूटची इथली. खूप स्पॉट आहे. ज्या वेळेला एक महत्वाचा टप्पा असतो आयुष्यातला की मला हे क्षेत्र करिअर म्हणून करायचं आणि त्याकरता अनेक जण मुंबईची निवड करतात. मुंबई पुणे मुंबई असतात तर पुणे मुंबई प्रवास करतात. तर तुझ्या बाबतीत जो टीव्ही मालिकेतला टर्निंग पॉइंट आहे, म्हणजे तू म्हणालास की टर्निंग पॉइंट अनेक आहेत, तर टीव्ही मालिकेतला टर्निंग पॉइंट कोणता सांगशील तू की ज्याने तुझ्या चेहऱ्याला एक वेगळी ओळख दिली? माझी पहिलीच मालिका जिंदगी नॉट आउट. झी युवावरती ती मालिका होती. आणि तेव्हा खरंच माझ्या धानीमनी काही नव्हतं की मी फुल फ्लेज अभिनयामध्ये करिअर करेन. फॉर्च्युनेटली ते झालं. आणि आवड होती. म्हणजे शाळेत सुद्धा मी अभिनय करत नव्हतो, पण मला नकला करायला आवडायच्या. सो ते मला इथे कुठेतरी मीटअप होत आहेत गोष्टी. म्हणजे आपली आवड पण एकत्र येते, इकडनं पैसेही मिळत आहेत. सो हे करिअर आपण चूज करू शकतो. सो तशा ह्याच्यातनं सिरियलचं पहिली सिरियल ती झाली. आणि मला मुंबईची काहीच माहित नव्हती. पण आमचं शूट असायचं भाईंदरला. सो ते मुंबईतही टेक्निकली तसं नाहीये, फारच बाहेर आहे. त्यामुळे मला अगदीच ते ट्रिकी होतं सगळं. कारण मी लहानपणापासून फॅमिली बरोबर राहिलो होतो. फॅमिलीला सोडून मी पहिल्यांदाच. मग तेव्हा कुठे राहिला होतास? भाईंदरमध्येच राहत होतो मी. अच्छा, भाईंदरमध्ये. हो. ओके. सो एकटा मी तेव्हा राहत होतो, फॅमिलीपासून लांब राहत होतो. आणखी अशा लोकांबरोबर मी काम करत होतो ज्यांना मी टीव्हीत बघितलं होतं. सो ते एक प्रेशर मला होतं. पण खरं तर इतकी ती सगळी लोक फ्रेंडली होती ना. म्हणजे वंदनाताई असतील, शैलेश दादा असतील, राहुल दादा असतील, राहुल मेंदळे. तर या लोकांनी मला इतकं कम्फर्टेबल केलं ना, माझी मुळात भीती घालवून टाकली. मला कॅमेराची प्रचंड भीती वाटायची. कारण आधी भीती वाटायची? हो. बरं. मी प्रचंड कॅमेरा कॉन्शियस होतो. सो कॅमेरा रोज फेस करून ना ती माझी काही दिवसात गेली भीती. पण ना मला ती कॅमेराची मैत्री जमायला लागली. अच्छा. आणि ती जमवण्यासाठी मला पहिली सिरियल फार उपयोगी पडली. ती मला या सगळ्या लोकांनी त्यातनं इझिली पुल आउट केलं सगळं आणि सांगितलं मला की हे जिंदगी नॉट आउट. सो तो एक टर्निंग पॉइंट मेजर होता की जेव्हा मला कळलं की हे आपल्याला जमतंय, हे आपल्याला आवडेल यापुढे करायला. तू भाईंदरचा उल्लेख केलास तर कसं आहे बघ ना, म्हणजे तू पूर्णपणे पुण्यात वाढलास आणि मग आता मुंबईमध्ये तू भाईंदरला राहिलास. आणि मुंबईची माहिती नव्हती. पण तेव्हा मुंबईतल्या काय गोष्टी तुला त्यावेळेला खटकल्या आणि काय गोष्टी आवडल्या? खटकल्या म्हणजे मी ऍक्च्युली माझं इतकं गेज करत होतं सगळं की खटकण्यासारखं काही फार नव्हतं. गर्दी आवडत नसेल म्हण किंवा काय? तेव्हा कमी होती गर्दी. पण कमी होती? हो. म्हणजे आता जी गर्दी बघतोय त्याच्यापेक्षा तेव्हा खूप कमी होती. आणि तेव्हा मेट्रोचं वगैरे पण काम चाललं होतं. तर ती एक गोष्ट मला जाम खटकायची. पण आता सरकारने छान मेट्रो सुरू केलेली आहे, त्यामुळे मला ते छान वाटतंय. सो मेन जो तेव्हा प्रॉब्लेम वाटायचा की ट्रॅफिक, मेट्रोचे पिलर्स वगैरे सगळे, तो प्रॉब्लेम नाही आता. शूटिंगला लेट व्हायचं का मग त्यामुळे? खूप मला अंदाजच यायचा नाही. कारण वेळेचा अंदाज. कारण पुण्यामध्ये तुम्ही अर्धा तासात एका टोकावरून दुसऱ्या टोकावर पोहोचता. इथे 2 चौक जायला अर्धा तास लागतो. मला गेजच व्हायचं नाही की हे कसं पोचायचं असतं. किंवा ट्रेनचा प्रवास कधी म्हणजे असा भयावह वाटला की एवढी गर्दी असते ट्रेनला, तर त्यात कसं? नाही, मला खूप मूर्खासारखं आहे. मला एक मिसकन्सेप्शन होतं की फास्ट ट्रेन आणि स्लो ट्रेन याच्यामध्ये ज्यांना स्पीड वगैरे चालतो त्यांनी फास्ट घ्यायची असते आणि ज्यांना स्पीडची भीती वाटते त्यांनी स्लो घ्यायची असते. असं म्हणून मी कायम स्लो ट्रेननी जायचो आणि लेट पोहोचायचो. मला हे अनेक दिवसानंतर कळलं की अच्छा ही स्पेसिफिक स्टेशनवर थांबते म्हणून ती फास्ट असते. खरोखरच म्हणजे हे सगळ्यांनी ऐकलं तर म्हणजे हिलेरियस आहे. हे खूप घाण आहे. आय एम सो सॉरी, पण हे झालंय. बरं. पण असं आपण म्हणतो ना की एखाद्या अभिनेत्याच्या आयुष्यातला हा किस्सा लोकांना ऐकायला नक्की आवडेल. मिसेस मुख्यमंत्री हा सुद्धा तुझ्या आयुष्यातला एक महत्वाचा टप्पा. त्यातली तुझी समोरची व्यक्तिरेखा असेल तर ती एक सकारात्मक लीड व्यक्तिरेखा आपण म्हणू. आणि त्यानंतरच्या तुझ्या नकारात्मक व्यक्तिरेखा त्याच्याच लागोपाठ आल्या. तर एका वेळेला सकारात्मक, नकारात्मक हे स्विच ऑन स्विच ऑफ कसं करत होत असतो? ऍक्च्युली म्हणजे इतकं ठरवून मी नाही स्विच ऑन स्विच ऑफ केलं. ते झालं फॉर्च्युनेटली. कारण एकदा त्या फ्लो मध्ये आलो की ते होत होतं. आणि एक
वैदेहीच्या वेळेचा एक किस्सा आठवतो मला. आम्ही ठाण्याला तेव्हा शूट असायचो. सो ठाण्याला मी आणि अभिषेक रहाळकर आम्ही दोघांचे खालतीवरती असे राहायचो एकाच बिल्डिंग मध्ये. एक दिवशी आम्ही टाइमपास करत खाली फक्त असे फिरत होतो आणि तिथे फिरताना तो समोर बसला होता. त्याच जागी मी त्याचा एक फोटो काढला आणि नंतर त्यांनी एक माझा फोटो काढला. तुम्ही कॅरेक्टर काय करतायत ना ते थोडंसं काहीतरी ड्रिप होत असतं तुमच्यात. मी जो त्याचा फोटो काढला होता तो खूप कलरफुल होता आणि त्यांनी जो माझा फोटो काढला होता हा खूप ब्लॅक असा होता. फार काही त्यामध्ये कलर्स नव्हते. आता त्यामध्ये आमची कॅरेक्टर अशी होती की माझं कॅरेक्टर जे होतं ते खूप हॅपी गो लकी होतं किंवा असं खूप ओपन कॅरेक्टर होतं आणि तो जे कॅरेक्टर होता ते अंध होतं. बरं. एकाच जागी काढलेला एकच फोटो, पण दोघांचे परसेप्शन इतके वेगळे पडले होते कारण आम्ही काही दिवस त्या झोन मध्ये होतो. हे कोणत्या मालिकेचं म्हणतो? वैदेहीचं. हा. सो मी तो फोटो पण पाठवेन. हो. तर हे कॅरेक्टर्स थोडे थोडे ड्रिप होत असतात तुमच्यामध्ये आणि काही ना त्या कॅरेक्टर मधनं तुमच्या लाईफमध्ये इम्पॅक्ट होत असतो. किंवा इव्हन छोटीशी गोष्ट अगदी की त्या दिवशी आम्ही बाहेर पडत होतो आणि मी आणि अभिषेकच होतो. तिथे एक बिग बास्केटची एक तिथे पिशवी होती. तर मला उगाच असं वाटलं की ढापायचं का काहीतरी, की हे मी का विचार करतोय, हे मी नाहीये हा मी. पण ते कॅरेक्टर असं होतं की ते चोरी करेल किंवा जुगाड करेल हे मला ते कॅरेक्टर होतं आणि आम्ही वर्कशॉप केलं होतं त्याचं. अच्छा. त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट कदाचित थोडासा राहिला असेल. सो मला तेव्हा ते झालं की नाही हे आपले थॉट नाहीयेत. हा, हे तेवढ्या पुरतच ठेवलं पाहिजे. आपण बाहेर पडलं वेगळे होत आपण. म्हणजे नकारात्मक व्यक्तिरेखेत आपल्याला ते बाहेर पडायला पाहिजे आणि तेजस वेगळं आहे हे ते दिसलं पाहिजे. पण मग तुला स्वतःला जास्त काय आवडतं? सकारात्मक प्ले करायला आवडतं का नकारात्मक? मला ऑनेस्टली आता चॅलेंजिंग गोष्टी असतील ना त्या प्ले करायला आवडतात. सो सकारात्मक असतील नकारात्मक असतील कुठले, जे माझं मुक्ताईच्या वेळी झालं की माऊली हे सकारात्मकच्याही खूप पलीकडे. त्यामुळे त्याचं वर्किंग करताना सुद्धा, भूमिकेचं वर्किंग करताना मला हे कळलं होतं की आपल्याला फक्त ज्ञानेश्वरी वाचून किंवा त्यांचं चरित्र वाचून फक्त उपयोग नाहीये, आपल्याला ते कळले पाहिजेत ना. ते वाचलं तर त्यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी कळतील, त्यांची माहिती कळेल, माऊली कसे कळतील. बरोबर. सो ते चॅलेंजिंग होतं आणि अशा चॅलेंजिंग गोष्टी मला तर करायला फार आवडतात. चॅलेंजिंग गोष्टीवरनं आठवलं, तुझ्या आयुष्यातला एक महत्वाचं नाटक म्हणजे चॅलेंज. हो. आणि चॅलेंज म्हटल्यानंतर अर्थातच नाव येतं दिग्पाल लांजेकर. तर मला जाणून घ्यायचं की दिग्पाल लांजेकरची आणि तुझी पहिली ओळख किंवा पहिली भेट तुला आठवते का? मी ऍक्च्युली दिग्पालराच्या घरी गेलो होतो जेव्हा आम्ही ओळखतही नव्हतो. मूड इंडिगोसाठी मी आलो होतो इकडे, IIT पवई. आणि तेव्हा दिग्पालराचं घर होतं गोरेगावात. सो ते शेअरिंग मध्ये घर होतं ते. आणि त्या दिवशी IIT मध्ये बाकी सगळ्या लोकांची राहायची सोय झाली होती. आम्ही 4 जण होतो, आमच्या राहायची सोयच झालेली नव्हती. त्यामुळे निखिल जो आहे दिग्पालराचा भाऊ निखिल लांजेकर, सो निखिल दादाला माझ्या एका मित्राने फोन केला. तेव्हा मी आणि निखिल दादाही ओळखत नव्हतो. म्हणलं की अरे आमचा असा रात्री राहायचा प्रॉब्लेम आहे फक्त, तर आम्ही येऊ शकतो का तुझ्या इथं? तो म्हणलं हा ओके या. मग तेव्हा आम्ही दिग्पालराच्या रूमवरती गेलो होतो, तिथे आम्ही राहिलो. त्याच्यानंतर जवळपास 2-3 वर्षानंतर आम्ही भेटलो. बरं. आणि तेव्हा आम्हाला स्ट्राईक झालं की अरे हा मी जो राहायला गेलो होतो ना ती याची रूम होती. आणि चॅलेंजच्या वेळी सुद्धा मी दिग्पालराकडेच राहत होतो गोरेगावामध्ये, कारण माझं इकडे घर नव्हतं तेव्हा. आणि त्या सगळ्या प्रोसेसमध्ये दादानी इतकी हेल्प केली होती मला की त्यांनी हे पण मला सांगितलं होतं की तू मला रेंटही देऊ नकोस, तू राहा, काम कर, शिक, नो प्रॉब्लेम. चॅलेंजची तुझी भूमिका कोणती ती सांग. चॅलेंज मध्ये मी 2 भूमिका करत होतो. एक म्हणजे जो फितूर असतो, एक स्पाय असतो, कीर्तिकर नावाला, ती. आणि त्याच्यानंतर मी रिप्लेसमेंट एक करत होतो सेनापती बापटांसाठी. तर अशा 2 भूमिका मी त्याच्यामध्ये करत होतो. आणि चॅलेंजच्या वेळी मी आणि दादानी काम पहिल्यांदा केलं. अच्छा. त्याच्या आधी आम्ही काम केलेलंच नव्हतं काही. आमची ओळख पण चॅलेंजच्या निमित्तानंच झाली होती. आणि चॅलेंजच्या दरम्यानच मी त्याला सांगितलं होतं की त्या दरम्यान फर्जन आला होता आणि फर्जन पाहायला होता, मला प्रचंड आवडला होता. सो मी दादाला सांगितलं होतं की मला असिस्ट करायला आवडेल तुला. स्वतःहून विचारलं होतं की मला असिस्ट करायचंय, सो पुढची जेव्हा कुठली फिल्म करशील तेव्हा प्लीज मला सांग, मला इंटर्न म्हणून घे किंवा एनिथिंग, म्हणजे जे माझ्याच्यानं करणं पॉसिबल असेल असं तुला वाटतंय ती गोष्ट मला असाइन कर.
सो त्या ह्याच्यामध्ये मग मी फत्ते शिकस्तसाठी असिस्टंट डिरेक्टर म्हणून मी काम केलं होतं. त्या मुद्द्याकडे मला यायचं आहे, पण चॅलेंजचं मला एक आठवत आहे की गिरगावामध्ये साहित्य संघामध्ये प्रयोग होता हो आणि तो सैनिक बांधवांच्या मदतीकरता आम्ही आयोजित केला होता आमच्या एका ग्रुपनी. हो आणि तेव्हा आपण पहिल्यांदा भेटलो होतो, मला आता ते आठवलं एकदम. आणि मुळात दिग्पालची जी नाटकं असतील किंवा चित्रपट असतील एका ध्येयानं प्रेरित झालेलं असतं आणि चॅलेंजमध्ये अर्थातच स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखं व्यक्तिमत्व. आणि ज्यावेळेला तू दिग्पालला चांगल्या पद्धतीने ओळखायला लागलास किंवा त्याचं जे मिशन असतं, तर चॅलेंजच्या निमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास झालेला असेल, तर त्याबद्दल चर्चा झालेली असेल, तर त्याविषयी काही सांगशील? हो, मला दादानी त्या दरम्यान ऍक्च्युली आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे की मला वाचनाची जी आवड आहे ना ती दिग्पाल दादामुळे लागली. अच्छा. कारण त्याच्या घरी खूप पुस्तकं होती आणि जेव्हा चॅलेंजच्या वेळी मी राहत होतो तेव्हा मी सांगायचो की मला वर्किंगसाठी दे ना काहीतरी वाचायला किंवा हे कर ना ते कर ना असं काहीतरी सांग ना मला. तर तो म्हणायचं की इथली जी आहेत ना इथली जी हवी ती वाच, नंतर मी देतो तुला. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी बरीच पुस्तकं मला सजेस्ट केली, दिली. आणि त्या दरम्यान सावरकरांची खूप पुस्तकं मी वाचली होती आणि तो मला वाटतं सावरकरांचा जो संस्कार आहे ना दादाकडनं माझ्याकडे आलाय खरंय. आणि सावरकरांची बरीचशी पुस्तकं मला दादाकडनंच मिळाली आहेत. सावरकरांची गाणी सुद्धा आपल्याला प्रभावित करत असतात. जयसुते श्रीमान मंगले असेल किंवा सागरा प्राणतळमळला असेल, तर गाण्यांचं मुळात तुला वादनाची आवड आहे आणि ही जी गाणी आहेत आता जी मी उल्लेख केला ती सातत्याने आम्ही आकाशवाणीच्या माध्यमातून ऐकत असतो. तर रेडिओच्या माध्यमातून गाण्याशी जुळलेले सूर असतील किंवा त्या आठवणी असतील, तशा काही आठवणी शेअर कर ना आमच्यासोबत. रेडिओचा एक मला खूप छान एक मेमरी म्हणजे ते खूप स्ट्रॉंग मेमरी माझी. मी मोठ्या गटात होतो शाळेत आणि तेव्हा लोकमान्य टिळकांची जयंती होती आणि त्यानिमित्त एक कार्यक्रम होता पुणे आकाशवाणीला. बरं. तर असे होते लोकमान्य टिळक आजोबा हे जे गाणं आहे ते गाण्यासाठी आम्ही 6-7 जण होतो, लहान मुलं होतो म्हणजे सगळे. तर तेव्हा आम्ही पुणे आकाशवाणीला गेलो होतो आणि तेव्हा मी आकाशवाणी पहिल्यांदा पाहिलं होतं. बरं. आणि ती एक रेडिओची ती एक छान आठवण माझ्या अजूनही मनात फार आहे. किंवा 7:10 झालेली आहेत, आपण ऐकत आहात पुणे केंद्रावरच्या प्रादेशिक बातम्या. हे तर घराघरात तेव्हा होतं. तर तसं काही आजही घरी सकाळी 6 वाजता रेडिओ लागतो आणि ती सकाळी इव्हन ती रेडिओ सिलोनची पण जी ट्यून असायची ना ती पण सिग्नेचर ट्यून ती पण अगदी आजी आजोबा जेव्हा रेडिओ लावायचे, आजीकडे राहायचो लहानपणी मी की आम्ही इथेच राहणार आहे, तेव्हा ती ट्यून ऐकण्यासाठी मी राहायचो. बरं. त्यासाठी तू लवकर उठायचंस? त्यासाठी लवकर उठायचो. वा. पण ते आजोबा लावायचे, मोठ्या आवाजातच लावायचे, ते जागच यायचे त्यांनी. कधी कधी चिडचिड व्हायची पण मजा यायची. मी त्याच्यासाठी राहायचो. आणि तिथे बरं की सकाळी 6 वाजता भक्तिगीतं लागतात, ते रेडिओची ट्यून लागते, मज्जा येते. तोही एक संस्कार आहे ना. म्हणजे तेजस, आता आपण नाटकांबद्दल बोलवतो, रेडिओबद्दल बोलून झालं, तर नाटकाची जी ऊर्जा असते रंगभूमीवर काम करणं, तर ती रंगभूमीकडनं तुला मिळणारी ऊर्जा आहे ना. मग तू पुण्याच्या प्रायोगिक नाटकातनं काम केलं असशील किंवा चॅलेंज सारखं नाटक तर मी पण बघितलेलं आहे, मी नथुराम मध्ये तू होतास. तर ती जी ऊर्जा असते ती कलाकाराला कशी प्रेरणा देते, त्याचं प्रयोग करताना काय अनुभव येतात, असे काही किस्से सांग ना. प्रत्येक प्रयोगाच्या आधी पोटात गोळा आलाच पाहिजे, ते कलाकार असल्याचं लक्षण आहे. बरं. असं मला वाटतं. कारण कितीही प्रयोग झाले ना एखाद्या नाटकाचे तरी ते आतमध्ये जायच्या म्हणजे स्टेजवर जायच्या आधी जो एक गोळा येतो ना ते छान वाटतं. ते सगळं की आता करायचंय आपल्याला, हे एक प्रेशर असतं पण ते खूप छान प्रेशर असतं आणि त्याच्यातनं छान परफॉर्मन्स होतो. त्यामुळे ते प्रेशर मला कायम आवडतं घ्यायला. किंवा त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ना हळूच विंगेतनं ऑडियन्स जो गेज करतो ना आपण, ऑडियन्स कसा आहे काय, ही पण मजा येते मला. सो नाटकाच्या ह्या गोष्टी मला फार आवडतात. पण नाटकाची जी ऊर्जा मिळते आणि कॅमेरा समोर काम करताना जी ऊर्जा मिळते, तर त्या दोघांमधला जो डिफरन्स आहे त्याच्याबद्दल काय सांगशील? नाटकामध्ये इन्स्टंट रिॲक्शन मिळते तुम्हाला, कॅमेरावरती खूप नंतर रिॲक्शन मिळते. सो नाटकामध्ये आपल्याला पटकन कळू शकतं की आपलं हे चुकतंय, हे पुढच्या वेळी आपण नाही गेलं पाहिजे किंवा हे चांगलं होऊ शकतं पुढच्या वेळी. पण कॅमेराच्या बाबतीत असं असतं की डिरेक्टर जो फायनल कॉल देईल तो आपल्यासाठी फायनल कॉल असतो, पण ऑडियन्सचं जे मत आहे ना ते आपल्याला खूप नंतर कळतं. म्हणजे मला अनेकदा असं होतं की एखाद्या सिरियल असेल, फिल्म असेल, कुठल्या ह्याच्यामधला की हा आपण चांगला करू शकलो असतो, आणखी आपल्याकडे होतं, ते कपॅसिटी होती, आपल्याकडे चान्स होता, नाही झालं पण जाऊ दे. कारण तेव्हा व्हॅलिडेशन देण्यासाठी सिरियलच्या बाबतीत स्पेसिफिकली की डिरेक्टर्स वरती प्रेशर असतं फुटेज काढायचं, की मला दिवसाचं 30 मिनिटं काढायचे, 25 मिनिटं काढायचे.
त्यामुळे ते परफॉर्मन्स वरती फार नाही लक्ष देत किंवा अनफॉर्च्युनेटली देऊ नाही शकत. पण हे नाटकाच्या बाबतीत होत नाही. नाटकामध्ये तुम्हाला इन्स्टंट कळतं हे चांगलं होतंय, हे वाईट होतंय. मागे बॅकस्टेजला येऊन लगेच लोक तुम्हाला फीडबॅकही देतात. सो हे सिरियलच्या बाबतीत फार क्वचित होतं. त्यामुळे नाटकाचा हा एक प्लस पॉईंट असं वाटतं मला. खरंय. तू मगाशी उल्लेख केलास की तू स्वतःहून दिग्पालला सांगितलंस की मला तुझ्या चित्रपटांकरता असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करायला आवडेल. तर तो जो योग जुळून आला की तू फत्ते शिकस्तला सहाय्यक दिग्दर्शक होतास दिग्पाल दादांसोबत, तर तो अनुभव तुझ्याकडनं काय देणारा ठरला? तुला काय देणारा ठरला? कसा समृद्ध करणारा ठरला? मला बॅकएंडच्या खूप गोष्टी कळल्या. कारण मी ऍक्टर म्हणून काम करत असताना मला बॅकएंडला काय चाललं असतं ना हे माहिती नसतं मोस्ट ऑफ द टाइम्स. सो आज मी काम जेव्हा ऍक्टर म्हणून जेव्हा काम करतो ना तेव्हा मला माहिती असतं की डिरेक्शन टीम किती मेहनत घेते. सो ह्याचं एक हेल्दी प्रेशर असतं. त्यामुळे कामाची जी रिस्पॉन्सिबिलिटी असते आपल्यावरती ही आपण आणखी चांगल्या प्रकारे करू शकतो. सो मला असं फार वाटतं की सगळ्या अभिनेत्यांनी एकदा तरी असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करावं. कारण ती डिरेक्शन टीम मरत असते आणि त्यांना तितकं व्हॅलिडेशन मिळत नाही जेवढं एका ऍक्टरला मिळतं. खरंय. आणि अगेन बॅकएंडच्या बऱ्याचशा गोष्टी शिकल्या. म्हणजे त्याच्यामध्ये मी मेन शिकलो ते म्हणजे फाईट बद्दल अनेक गोष्टी शिकलो. कारण मी दादाला फाईटसाठी सुद्धा असिस्ट करत होतो. त्याच्यामध्ये मी त्याच्यासाठी लाठीकाठी शिकलो. खूप नाही अर्थात बेसिक असिस्ट करण्यासाठी दादाला म्हणून असं, पण लाठीकाठी शिकलो. फाईट मॅप्स कसे बनतात, फाईट मॅप्स कसे एक्झिक्यूट होतात हे सगळं त्याच्यात शिकलो. आणि फत्ते शिकस्तमध्ये बब्बू खन्ना सर पण होते ज्यांनी महाभारतचे जे ऍक्शन डिरेक्टर होते, त्याचे नवीन महाभारत झालं त्याचे. सो बब्बू सरांकडनं सुद्धा अनेक गोष्टी मला शिकायला मिळाल्या. हे मला वाटतं की मी ऍक्टर म्हणून फक्त काम केलं असतं तर मला या गोष्टी कधी शिकता नसत्या आल्या. किंवा मी फत्ते शिकस्तमध्ये क्लॅप सुद्धा करत होतो. अच्छा. सो क्लॅप कशी लिहितात, काय लिहितात. बरं क्लॅपमध्ये सुद्धा जे टिक आवाज जो असतो तो नुसता ठटाक करून आवाज करायचा म्हणून नसतो. तो हा आवाज आणि साऊंडचा टक हा सिंक झाला की पुढचा सिंक होतो अख्खा सीन. अच्छा. म्हणून ती क्लॅप असते. आता हे माहितीच नव्हतं आपल्याला. ऍक्शन खटाक एवढंच माहिती होतं मला. पण या टेक्निकल गोष्टी अगदी ह्या एक उदाहरणादाखल सांगितलं. बरोबर. पण अशा अनेक टेक्निकल गोष्टी मी त्या दरम्यान शिकलो. ऐतिहासिक चित्रपटांमधलं तू आता जे सांगितलंस की फाईट सिक्वेन्स, फाईट मॅप्स, तर फाईट मॅप्स म्हणजे नेमकं काय? फाईट मॅप्स म्हणजे कुठनं कॅमेरा कुठे मूव्ह होणार आहे, कोणाची प्लेसमेंट काय असणार आहे, किंवा बेसिकली तो एक्झिक्यूट कसं होणार आहे सगळा सीन फाईटचा, ह्याच्यासाठी तो फाईट मॅप असायचा सगळा. आणि याच्यामध्ये आम्ही दादानी लिटरली छोटे छोटे स्केचेस पण काढून मला सांगितलं होतं की अशा पद्धतीने तो मॅप बनव. बरं. सो आता असं एक्सप्लेन करून मला सांगता येत नाहीये. बरोबर. पण ऑन पेपर त्या सगळ्या इतक्या म्हणजे काय म्हणतो इतक्या परफेक्ट प्लॅन केलेल्या होत्या. त्यामुळे आम्ही ऍक्च्युअल शूट करताना इतका त्याचा लोड नाही आला. कारण माहिती होतं की काय घडणार आहे, कसं घडणार आहे. मुळात युद्धपट असेल किंवा ऐतिहासिक चित्रपट असेल किंवा शिवराज अष्टक सारखं हे असेल तर त्या फाईट सिक्वेन्सच्या वेळेचे काही अनुभव की लाठीकाठी तू शिकलास, तू सांगितलंस एक जोश असतो फायटिंग करताना, तर तो कलाकाराचा जोश आणि मग त्याला नाही बाबा हा आपण खरं युद्ध नाही करत आहोत, युद्ध म्हणजे अभिनय. तर असे कधी काही गमतीदार किस्से घडलेत? फत्ते शिकस्तच किस्सा आहे. त्याच्यामध्ये तानाजीराव मालुसरे यांची जी एंट्री आहे, तो जो सीन आहे, तर सगळे जे मुघल सैनिक असतात ते एका बिबट्याच्या मागे पळत असतात. तो बिबट्या मी आहे. अच्छा. व्हीएफएक्सचा रेफरन्स म्हणून माझ्या इथं पोटावरती एक प्लस साईन लावला होता आणि त्या रेफरन्स पॉईंट म्हणून मी पळत होतो. आणि ते आम्ही शूट करत होतो कोल्हापूरला, राजदिंडीच्या इथे. आणि तो खाचखळग्याचा रस्ता होता खरा, तर तो घोड्यांना नाही फरक पडत, खाचखळग्याचा माणसाला पडतो. पण डिरेक्शन टीम मधले जे बाकी होते त्यांना 2 मुली होत्या. एक जो दादा होता तो जरा हेफ्टी होता, त्यामुळे राहायला मी जा म्हणले पळ, रेफरन्स पॉईंट वगैरे लावला. आणि वॉकीवरती मला इथं कॉल दिला ऍक्शनचा. मी ऍक्शन म्हटल्यानंतर मी पळायला लागलो. आणि मला हळूहळू जाणवायला लागलं की पायांचा आवाज वाढतोय, घोड्यांच्या पायांचा आवाज वाढतोय थोडा थोडा. ते घोडे जवळ यायला लागले होते आणि जसा कॅमेरा पास झाला तसं मी एका झाडात गेलो आणि मला इथे वारं लागलं जोरात. ते लिटरली 1 सेकंद पुढे मागे झालं असतं तर मी घोड्याच्या पायात होतो. अरे बापरे. आणि मला इकडे पळ 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 पळ, मला वाटलं की ते आणखी एनर्जी द्यायची म्हणून करताय. पण मला एका म्हटलं हेही कळत होतं की घोडे जोरात येत आहेत बहुतेक, म्हणून ते पळ पळ म्हणतात. सो तो एक एक्सपिरियन्स होता की मी अगदी असा कट टू कट मी वाचलो होतो तेव्हा. बरोबर. बरं, ते घोडे पुढे गेले आणि त्या घोड्यांना काय झालं माहित नाही. जो मुलगा त्याच्यावरती रायडर होता, हॉर्स रायडर होता, सो त्या घोड्याने झटका मारला तर तो उडून पडला.
एका दगडावर, आणि ती पगडी जी होती त्या पगडीमुळे तो वाचला. आणि त्या पगडीला पॅडिंग असल्यामुळे त्याचं डोकं वाचलं. सो त्या दिवशी अनेक किस्से झाले होते असे. आमचे स्टेडिकम ऑपरेटर होते, ते चालता चालता ते अचानक पाय अडखळला त्यांचा आणि अख्खा कॅमेरा उलटा झाला होता असा. बापरे. असे अनेक किस्से झाले होते, आणि हे सगळे अजयदादाची जी एंट्री होती त्याच्यातली त्या दिवशीचेच सगळे किस्से. बरं, एकाच दिवशी सगळं घडलं. एकाच दिवशी. बरं, नांगराचा फाळ मारतात असं त्या सीन मध्ये आहे. तर तो फाळ मारताना त्या घोड्याच्या इकडनं तो फाळ गेला, तर ते बघत नाही, त्या फाळ जवळ न गेल्यानंतर तो बिचकला, त्याने आणखी पाय वर उचलले, तो पडला. फाईट मॅप बनवताना या गोष्टी काहीच प्लॅन नव्हत्या, बरोबर, पण त्या ऍक्च्युअली एक्झिक्यूट होताना इतक्या वेगळ्या पद्धतीने त्या दिवशी होत होत्या. वेगळाच एक्सपिरियन्स, फारच वेगळा एक्सपिरियन्स होता. आणि आता मी महत्वाच्या मुद्द्याकडे येणार आहे, तो म्हणजे अर्थात संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई आणि माऊलींच्या भूमिकेसाठी तुझी झालेली निवड. तर मुळातच या चित्रपटात आपण ऑडिशन द्यावी किंवा डायरेक्टली ज्ञानेश्वरांच्या भूमिकेसाठी स्वतःहून ऑडिशन दिलीस का दिग्पाल दादांनी सांगितलं की तू या भूमिकेसाठी ऑडिशन दे? काय घडलं? दादांनी सांगितलं होतं, कारण मला दादांनी नंतर पण सांगितलं की मला तुझे प्लस मायनस पॉईंट सगळे माहिती होते, त्यामुळे माझ्या डोक्यात होताच तू आधीपासूनच. आणि याच्या आधी मालिकेसाठी पण त्यांनी मला विचारलं होतं, पण काही कारणामुळे मालिकेच्या वेळेला ते जमू शकलं नव्हतं. पण आता फिल्मच्या वेळेला मला त्यांनी परत एकदा विचारलं, तर मला ऑफिसला भेटायला आहे. तर भेटायला गेल्यानंतर त्यांनी मला एक छोटा पॅच फक्त वाचायला सांगितलं होतं आणि तुम्हाला मला एक्सप्लेन कर फक्त, आणि ऍज इफ तू ज्ञानेश्वर माऊली आहेस अशा ह्याच्यामध्ये तू एक्सप्लेन कर. मी अगदी बेसिक, तो मला फार प्रिपेअर पण करू नकोस, मला जस्ट चेक करायचंय की साधारण काय कसं होतंय घडतंय. तेवढं फक्त आमची एक मीटिंग झाली होती आणि डन होतं सगळं. बरं. कारण तो म्हणला होता की मला तुझ्या कॅपॅसिटीज माहिती आहेत की तू कसं काम करू शकतो, ट्युनिंग तुमचं होतं आधीपासून. त्यामुळे ते सोपं होऊन गेलं फारच. पण मग ज्या वेळेला तुला कळलं की तुला माऊली साकारायच्या, ज्ञानेश्वरांची भूमिका करायची, दडपण आलं, टेन्शन आलं? खूप जास्त. म्हणजे अगेन मी मगाशी म्हणलं जसं की मला चॅलेंजिंग गोष्टी करायला आवडतात, पण चॅलेंजिंग करताना सुद्धा ना तुम्हाला खूप जास्त, जेव्हा ब्रेनस्टॉर्म पेक्षा खूप जास्त तुम्हाला आतमध्ये जायला लागतं ना, तेव्हा ते तुम्हाला पण त्रास देतो थोडंसं, आणि तो हेल्दी असतो पण त्रास. आणि या सगळ्या वर्किंग करताना, माऊलीच्या भूमिकेसाठी वर्किंग करताना मला एक गोष्ट जाणवली की फक्त वाचून उपयोग नाहीये. त्यांनी जे सांगितलंय ते आतमध्ये गेलं पाहिजे त्याच्या, आणि याचं आन्सर एकच होतं की सरेंडर करणं. कारण जोपर्यंत मी तेजस आहे आणि मी ही भूमिका साकारतोय, हे जोपर्यंत वेगळं आहे ना, अद्वैताचा खेळ असतो ना, ते जोपर्यंत द्वैत आहे ना तोपर्यंत ते साध्य होणं शक्य नाही. ते जेव्हा अद्वैत होतं ना, जेव्हा एक होतात ना गोष्टी, तेव्हा त्या होतात. बरोबर. आणि मी आणखी सीनचा विचार करताना सुद्धा की मी इथे ना मी असं करीन, मी तसं करीन. सो एका पॉइंटला मला पण लिमिटेशन असे येत होते की अरे हे कसं करू पण मी. तेव्हा हे जे सरेंडर केलेले असतं ना आपण, ते तिथे कामी येतं की ते घेतात काळजी. बरोबर, ते काळजी घेतात. वा, की तू माध्यमच फक्त, मी करून घेईन तुझ्याकडनं, कशाला टेन्शन घेतोस. खरंय. सज्जनगडावरती सुद्धा तुम्ही गेला होता, म्हणजे तुला दिग्पाल दादांनी सांगितलं की तुम्ही चौघाही तिकडे जा. तर सज्जनगडावर जाण्याचं नेमकं कारण काय होतं? म्हणजे तिथे का तुम्ही चौघं गेलात, कोण कोण गेलात ते सांग ना आम्हाला. सज्जनगडावर मी, सूरज आणि नेहा, आम्ही तिघं गेलो होतो. अक्षयला काही कारणामुळे जमलं नव्हतं तिकडे यायला, आणि आमचा आणखी एक BTS काढणारा एक मित्र होता, शिवम म्हणून. सो असे आम्ही 4 जण होतो. आणि सज्जनगडावरती जायचं कारण असं की तिकडे आजही गुरु शिष्य परंपरा आहे, आणि वेदपाठ शाळा आहे तिथे. त्यामुळे ते परंपरेने आलेल्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या तिथे अजूनही तशाच आहेत. आणि शहरापेक्षा वेगळं वातावरण तिथे आहे, आयसोलेशन तिकडे मिळू शकतं. कारण जर कम्प्लीट या केओटिक सगळ्या ह्याच्यामध्ये राहिलो असतो ना, तर आपल्याला त्याच माइंडसेटमध्ये राहिलं होतं, सगळ्या केओटिक ह्याच्यामध्ये. त्या आयसोलेशन मध्ये जाणं फार गरजेचं होतं, म्हणून आम्ही सज्जनगडावर गेलो होतो. आणि तिकडे खरंच ते आयसोलेशन जे म्हणतो ना, मी खरंच आयसोलेटेड होतो आम्ही, कारण तिकडे फोनला नेटवर्क नव्हतं. आमचे फोन काढून घेतले होते, गरजही पडली नाही. आणि खरंच आम्ही तिकडे स्क्रिप्ट वाचले, वर्किंग केलं आम्ही आमचं. मला आणखीन सज्जनगडावरची एक छान गोष्ट आठवते मला, म्हणजे की तिकडे ना धाब्याचा मारुती आहे कड्यावरती तिकडे. तर त्या कड्यावरती एक दिवशी संध्याकाळी आम्ही असे बसलो होतो परत, आणि वाचत होतो आम्ही आमचं. तर तेव्हा मी आणि नेहानी एक सीन रिहर्स केला होता, की तो अगदी जो शेवटचा सीन आहे की माऊली समाधी घ्यायला चाललेत,
आणि मुक्ताई त्यांना थांबवते की दादा म्हणून हाक मारते ती थांबवते. तर आम्ही तो सीन वाचत होतो आणि वाचताना मी सूरजला आणि शिवमला सांगितलं होतं की फक्त तुम्ही मारुतीच्या इकडे थांबता का पलीकडे, आम्हाला दोघांनाच आम्ही बोलतो थोडंसं, आम्ही वर्किंग करतो थोडंसं. ओके म्हणलं, ते दोघं तिकडे जाऊन थांबले. सो नेहाला फक्त म्हणलं की तू समोर बघत राहा फक्त आकाशाकडे. आणि मला माहित नाही, मी बोलत होतो आणि एका पॉइंटला आय जस्ट वॉकड अवे. आणि ती त्या झोन मध्येच गेली होती कम्प्लीट. ती खळा रडत होती, अगदी डोळ्यातनं पाणी, म्हणजे तिला कळतच नव्हतं कारण काही, ती कम्प्लीट बस्ट आउट होत होती. एका पॉइंटला तिला हे लक्षात आलं की मी इथे नाहीये, मी मागे चालत गेलो होतो आणि हाक मारत होती ती आणि मागणे तिने मला घट्ट पकडला असं एकदम. जे आम्ही इम्प्रोव्हाइज केलं होतं सेम सीन दादानी इकडे सीन कोरिओग्राफ केला होता तो शूटच्या वेळेला. तेव्हा माहिती नव्हतं की असं घडणार आहे, काहीच प्लॅन नव्हतं. बरं, आम्ही दादाला हे सांगितलंही नाही की असं तिथे घडलं. ते झालं आणि जे सज्जनगडावरती झालं होतं ते सगळं सेम फिल्म मध्ये घडलं. बरं. आणि मला वाटतं हा कोइन्सिडन्स नाहीये, हे काहीतरी प्लॅन्ड होतं. खरंय. आणि सज्जनगडावर गेल्यानंतर जे आपण म्हणतो ना की आपण समर्पित करण्याची जी भावना आहे किंवा एक सात्विकता तिथे गेल्यानंतर आपल्या मनात यायला लागते किंवा आपलं व्यक्तिमत्वाचं बदलत जातं. असा काही अनुभूती किंवा अशी काही अनुभूती किंवा असं काही अनुभव सज्जनगडावरचा? हो, मी सज्जनगडावर आधीपासून पण जायचं होतो. म्हणजे खरं मुख्यमंत्री मिसेस मुख्यमंत्री जेव्हा करत होतो ते साताऱ्याचा शूट करायचा. तो मला आधीमध्ये कधी वेळ मिळाला तर मी गडावर जायचो. अच्छा. आणि तो माझा खूप आवडता आणि लाडका पॉइंट आहे. तो धाब्याच्या मारुतीचा इथला जो कडा आहे ना, त्या कड्यावर जाऊन बसतो, खूप वेळ बसतो मी, आकाशात बघत बसतो, मी बघत बसतो फक्त तिकडे अजिबात नेटवर्क येत नाही. आपल्या माइंडसेट मध्ये मेडिटेशन आपण म्हणू शकतो आपण, पण ते ध्यान लागतं तिथे. ध्यान लागतं. मेडिटेशन थोडी वेगळी टर्म आहे. म्हणजे नॅरो कॉन्सेप्ट आहे. ते ध्यान लागतं, एक वेगळ्या ट्रान्स मध्ये आपण जातो. सो ती जागा माझ्यासाठी खूपच स्पेशल आहे. आणि या आधी सुद्धा गेलो होतो, पण या वेळेला आणखी वेगळ्या गोष्टी या फिल्मच्या निमित्ताने या सगळ्या घडल्या की आम्हाला बरं, सूरज, मी, नेहा, आम्ही तसे इतके ओळखत नव्हतो. नेहा आणि मी कॉलेजमध्ये एकत्र होतो, एसपी कॉलेजचीच आहे नेहा. अच्छा. सो मी सिनियर आहे तिचा. सो आम्ही आधीपासून ओळखत होतो, पण आमचं इतकं कधी इंटरॅक्शन नव्हतं झालं. सो या फिल्मच्या निमित्तानं स्पेसिफिकली सज्जनगडावरती आमचं जे छान बॉन्डिंग झालं ना, की आम्ही छान ओळखायला लागलो. इव्हन मी आणि सूरज सुद्धा, आमची ओळख होती पण आमची मैत्री जी भावाची सूरजही पुण्याचा तर ती मैत्री आमची घडली सगळी छान सज्जनगडावरती, जी ऍक्च्युअली फिल्म मध्ये खूप जास्त कामी आली. खरंय. कारण जे तुमचं ऑफस्क्रीन बॉन्डिंग आहे ना, ते तुम्हाला ऑनस्क्रीन दाखवायची गरज नाही पडत, ते दिसतं. खरंय. मुळात संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा अतिशय उत्तम चित्रपट आहे, प्रश्नच नाही. आपण पहिल्या त्याच्या लॉन्चिंग पासून एकत्र आहोत. तर शूटिंगच्या दरम्यान जसे काही किस्से, एक तू सांगितलं असं समाधी सोहळ्याच्या वेळेचा, पण शूटिंग तुमचं जिथे झालं तिथले असे काही अनुभव सांगा. आमचं शूट 2च ठिकाणी झालं होतं, एक गोरेगाव फिल्म सिटी आणि एक कर्जतला एनडी स्टुडिओमध्ये. तर एक कलेक्टिव्ह ऍक्च्युअली तो एक्सपिरियन्स होता की आमचा फर्स्ट डे होता शूटचा आणि रूप पाहता लोचनी जे गाणं आहे, सो तिथे एक घाट बांधला होता आणि त्या घाटावरती आम्ही शूट करत होतो फिल्म सिटीच्या लेक मध्ये सगळं. आणि शूट करायच्या काही दिवस आधीपासून आर्टवाली लोक तिथे आतमध्ये जाऊन तो घाट सगळा बांधत होती. बरं. कोणालाही माहित नव्हतं त्या पाण्यात मगर आहे. अच्छा. आणि शूट सगळं कम्प्लीट झालं. दोन दिवस आम्ही त्या घाटावर शूट केलं. दोन्ही दिवसाचं शूट निर्विघ्नपणे पार पडलं. आम्ही या काठावर आलो होता आणि अवधूत दादा आहे, अवधूत गांधी, अवधूत दादा असंच बसला होता संध्याकाळी, चहा घेऊन मस्त पाणी बघत बसला होता. तर त्याला अचानक काहीतरी समोरनं पाण्यातनं हलताना दिसलं, म्हणून त्याने फोटो काढला आणि झूम करून बघितलं तर 8-10 फुटी साधारण एक मगर त्या पाण्यात होती. बरं. आणि कोणालाच माहित नव्हतं की त्या पाण्यात मगर आहे. सो आर्टवाल्यांनाही काही त्रास झाला नाही. आणि त्या गाण्याच्या शूटच्या वेळेला सुद्धा 2 लहान मुली पाण्यात खेळत होत्या. सो त्यांनाही ती मगर फिरकलीही नाही जवळपास. तर मला वाटतं की हा कदाचित माऊलींचा आशीर्वाद असेल की काम करताना तर काम करा, बाकी गोष्टींचा तुम्हाला त्रास नाही होऊन देणार, त्यांचं टेन्शन नको. संत ज्ञानेश्वरांसारखी भूमिका केल्यानंतर एक आपल्या व्यक्तिमत्वात जो बदल घडतो, म्हणजे पूर्वीचा तेजस आणि आताचा तेजस, याच्यात काही चेंज झालाय? खूप जास्त चेंज झालाय. म्हणजे मला सुद्धा खूप आश्चर्य वाटतं की मी इतका शांत झालोय कसा. अच्छा. मी खूप हायपर होतो मी आधी, अजूनही आहे, पण
तो आता सात्विक संताप असतो माझा थोडासा. हम्म. आधी जे मी सटकन चिडायचो ना हम्म. किंवा तिडीक जायची डोक्यात पटकन, ते आता होत नाही. भांडायचंच वगैरे. हो हो. बरं. पण याच्यानंतर भांडकुदळ नव्हतं मी, पण मला राग पटकन यायचा. पण आता राग नाही येत मला फारसा. म्हणजे अगदी रस्त्यात जरी कोणी आडवं गाडी लावून गेलं ना, मी काय नाही, ठीक आहे शांत. हा एक फरक पडलाय. इंटरनलीच मी खूप शांत झालोय. त्यामुळे एक्सटर्नली गोष्टी सुद्धा खूप बदलायला लागल्या. पण मोस्ट ऑफ द टाइम्स आपल्या वागण्यावरती आपल्याला जज करतात ना लोक. खरंय. शांत झाल्यामुळेच लोक पण इतक्या प्रेमाने अप्रोच करतात ना आता. अच्छा. त्यामुळे मला छान वाटतं त्याचं अगदी. बरं. आणि मागेही मी तुला एकदा विचारलं होतं, तसं आताही विचारतो की आहारामध्ये काही बदल तेव्हा केले होतेस का आता केलेस? म्हणजे ते झाले. मी म्हणजे शाकाहारीच मी आहे पहिल्यापासून, मांसाहारी फार नव्हतोच मी कधी. पण केव्हा तरी काहीतरी खाणं व्हायचं. पण मुक्ताईच्या काही महिने आधीपासून मी सोडलंच होतं. सगळ्यांनीच आम्ही मांसाहार सोडून दिला होता कम्प्लीट. आणि आजपर्यंत मला असं झालं की मला खावंसही वाटलं नाहीये की कुठल्या प्राण्याला मारून मी खाईन इतकं मी वाईट नाहीये की माझी भूक भागवण्यासाठी मला कोणाचा तरी जीव घ्यावा लागेल. आणखी पण गोष्टी आहेत ना, आता याच्यावर युक्तिवाद करणारे खूप आहेत की झाडात सुद्धा जीवन असतो, पानांमध्ये सुद्धा किडेच असतात वगैरे. सो दॅट्स ओके. पण हा फरक पडलाय, हा फरक खूप जास्त पडलाय. मला क्रेव्हिंगही होत नाही कसलं. आणि खूप बेसिक, मला एक तर मुगडाळ खिचडी प्रचंड आवडते. मी रोजही खाऊ शकतो आणि मी ती खातोय. अनेक दिवस मध्ये असं झालं की आईला सांगितलं होतं मला काहीच नव्हतं, मुगडाळ खिचडी कर फक्त. त्यामुळे तो सात्विक आहारच आता यायला लागलाय लाईफमध्ये सुद्धा. हा एक महत्वाचा बदल झालेला आहे. चाहत्यांकडनं कसा प्रतिसाद मिळाला तुला ह्या भूमिकेनंतर? खूपच चांगला मिळाला. आणि कधी कधी मला प्रश्न पडायचा की लोक येऊन नमस्कार करायची, किंवा जे आळंदीमध्ये पहिला जो इव्हेंट झाला होता त्याच्यामध्ये लोक खरंच पायावर येऊन डोकं ठेवत होते. आणि ते मला खरंच खूप प्रेशर येत होतं की आपण खरंच याला एकीचे आहोत का. पण नंतर आम्हाला असं झालं की आम्हाला सांगितलं पण होतं की हे तुम्ही सगळं स्वतःला का लावून घेताय. हा नमस्कार तुम्हाला नाही येतो, त्यांना आहे. तुम्ही फक्त माध्यम आहात, तो पोचवा ना तिकडे, स्वतःला कशाला लावून घेताय. त्याच्यानंतर ते प्रेशर कमी आलं आणि जबाबदारी वाटायला लागली ती की आपण माध्यम आहोत. बरोबर. त्यामुळे माध्यमांनी प्युअर राहणं फार गरजेचं आहे. आणि मलाही तो दिवस आठवतोय, कारण सगळ्या पत्रकारांना दिग्पाल दादांनी सांगितलं होतं, तिकडे आळंदीला बोलावलं होतं आणि तिथे तुझ्या आणि एकंदर सगळे निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई सर्वांच्या लोक पाया पडले. हा आम्हा पत्रकारांसाठी सुद्धा तो खूप वेगळा क्षण होता. म्हणजे एक वेगळीच अनुभूती होती. आणि आळंदीला समाधी मंदिरातनं तुझी जी ज्ञानेश्वरांच्या भूमिकेतनं जी एंट्री तिथे झाली, मला अजूनही आठवतंय. तो अंगावर रोमांच आणणारा क्षण होता. एका महत्वाच्या मुद्द्याकडे मला यायचं की इतका चांगला चित्रपट दिग्पाल दादांनी हा सगळा निर्माण केला, उत्तम संगीत आहे, पण मग बॉक्स ऑफिस वरती त्याला एवढं यश का नाही मिळालं? चित्रपट उत्तमच आहे, प्रश्नच नाही. आम्ही सुद्धा भरपूर प्रयत्न केले की हा चित्रपट लोकांपर्यंत पोहोचवायचे, पण मग काय घडलं नेमकं? कुठलं काही गणित मागे पडलं का काय? मी ह्याच्या खरं आर्थिक बाजूमध्ये किंवा व्यावसायिक बाजूमध्ये मी फार लक्ष घातलंही नाही कधी. ओके. पण एक प्रेक्षक म्हणून मला असं फार वाटतं की आपण कलेक्टिव्हली सगळ्या मराठी इंडस्ट्रीनेच कलेक्टिव्ह एफर्ट जर घेतला ना एखाद्या गोष्टीमध्ये, तर ते वर्क होऊ शकेल. आज जर तुझी फिल्म येते तर मी माझी पण टाकतो असं म्हणून जर सगळ्यांनी एकमेकांच्या ह्याच्यामध्ये जर आडकाठी टाकली ना, तर कोणाचंच काही घडणार नाही. कदाचित त्या ह्याच्यामध्ये एवढं क्लटर झालं होतं ना, बॅक टू बॅक फिल्म आल्या होत्या. प्रेक्षकांना सुद्धा चॉईस पाहिजे ना, मला हे बघायचंय का ते बघायचं. तुम्ही आपापसातच तुम्ही जर प्रेक्षक डिवाइड करत असाल तर त्याचा फायदा कोणालाच होणार नाहीये. खरं. आणि यामध्ये मोस्ट ऑफ द टाइम असं होतं की चांगली फिल्म सुद्धा मागं पडते. मग जे मला वाटतं मुक्ताईच्या बाबतीत झालं की इतकं क्लटर झालं ना त्या ह्याच्यामध्ये. बरं, असं नाहीये की मराठी प्रेक्षकांना मराठी फिल्म बघायचीच नाहीये. सकाळी 5:30 वाजता पुष्पा 2 ला लोक जाऊ शकतात ना, मग मराठी पिक्चर बघायला का नाही येऊ शकत? आणि हे पुण्यातलीच गोष्ट सांगतोय मी की सकाळी 5:30 वाजता सिटी प्राईड कोथरूडमध्ये हाऊसफुल शो होता पुष्पा 2 चा. ते मराठीच होते ना, त्यांना नाही जगवायची ना त्यांची इंडस्ट्री, ते एंटरटेनमेंट म्हणून बघतायत. सो आपण मराठी चित्रपट हे फक्त म्हणण्यापेक्षा थोडासा व्यावसायिक जर त्याचा विचार केला ना, तर कदाचित फरक पडू शकेल. कदाचित हा खूप लहान तोंडी मोठा घास असेल, कारण मी व्यावसायिक दृष्ट्या फार एक्सप्लोर या गोष्टीतलं केलेलं नाही. पण एक प्रेक्षक म्हणून जे मी लोकांकडून ऐकतो, जे माझ्या घरी मी ऐकतो, किंवा जे मलाही वाटतं, ते हे खूप ऑनेस्ट ओपिनियन आहे की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन जेव्हा काम
केलंय ना तेव्हा ते वर्क झालेलं आहे. आणि याच्यामध्ये आता रिसेंटली आता थांबायचं नाही आला होता शिवराज व्हायचा. तर शिवराजचं काम खूप आधीपासून मी पाहतोय. अप्रतिम दिग्दर्शक आहे तो. पण अगेन एकदा एखादी गोष्ट म्हणजे फॉर एक्झाम्पल मराठी चित्रपट फार काही नको थिएटरला नको बघायला, OTTलाच बघूयात असं जेव्हा होतं ना तेव्हा अशा चांगल्या फिल्म सुद्धा त्यामध्ये भरडल्या जातात. सो आता थांबायचं नाही, कदाचित खूप पुढे पण जाऊ शकला असता आणखी, कारण कमाल फिल्म झाली होती. आणि अजिबात वाटत नाही की शिवराजची पहिली फिल्म आहे. सगळ्यांनी कमाल कामं केली आहेत त्याच्यामध्ये, पण थोडेसे ते एक झाकोळलं जातं ना, तसं त्या बाकी सगळ्या याच्यामध्ये ती पण फिल्म थोडीशी झाकोळली गेली. सेम मुक्ताईच्या बाबतीत हे झालं. आणि मला असं फार वाटतं की किती दिवस आपण आमचा मराठी चित्रपट मोठा हे म्हणण्यापेक्षा आपण जेव्हा ते प्रूव्ह करायला लागू ना तेव्हा जास्त मजा येईल प्रेक्षकांना सुद्धा. खरंय. त्या मुद्द्याकडेच मला यायचंय. तू आता सांगितलंस की एकाच वेळेला भरपूर मराठी चित्रपट प्रदर्शित झाले, पण जेव्हा थिएटरमध्ये चित्रपट प्रदर्शित होतो त्यावेळेला प्राईम टाइम मराठी चित्रपटांना न मिळणं हे जे सध्या सुरू आहे त्याच्याबद्दल काय सांगशील तू? म्हणजे की का असं होत आहे? म्हणजे मी तेच सांगेन की याचे व्यावसायिक ज्या गोष्टी आहेत त्या मी फार मला माहिती नाही त्यातून, पण प्रेक्षक म्हणून बघताना जर मला प्राईम स्लॉटला मराठी चित्रपट आला तर मी तो चूज करीन का? पहिली गोष्ट, जर मला 250-300 रुपये जर घालवायचे मला एक्सपिरियन्स पाहिजे ना. म्हणजे रिसेंटली एक गोष्ट ऐकली होती मी की थिएटर्स जी आहेत ना ही फिल्म नाही विकत आहेत, थिएटर्स एक्सपिरियन्स विकतायत. रिक्लायनर सीट्स आहेत किंवा तुम्ही असं करून बघू शकताय, झोपून बघू शकताय. यात फिल्म एका बाजूलाच आहे ना, ते एक्सपिरियन्स विकतायत. बरोबर. मग त्यांना एक्सपिरियन्स जिथे छान मिळतोय, जिथे ग्रँड काहीतरी दिसतंय, लोक तिकडे पैसे देतील ना. जे पुष्पा 2च्या बाबतीत होतं किंवा कांताराच्या बाबतीत होतं, लोकांना एक्सपिरियन्स हवा येतो म्हणून लोक जात आहेत. आणि मग मला वाटतं की मराठी चित्रपट इथे थोडासा कुठेतरी मागे पडतो. पण अगेन हे हँड इन हँड आहे, कारण डिमांड सप्लाय रेशो कसा असतो तसंच आहे. जर मला आउटपुट तेवढं मिळणार नाहीये तर मी तेवढे पैसे घालणारही नाही. पण हे म्हणून मी म्हटलं की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे KGF सारखी फिल्म आहे की डुबलो तर सगळ्यांना घेऊन डुबील अशा झोनवरती ती फिल्म केली होती, पण त्यांनी कन्नड इंडस्ट्री किती वर गेली. अगेन मला तिकडे नाही पडायचं, बरोबर आहे, पण सगळ्यांनी एकत्र येऊन एफर्ट घेतला ना तो काहीतरी. तेव्हापासून लगेच त्या इंडस्ट्रीकडे बघण्याचा जो पर्स्पेक्टिव्ह आहे तो बदलला. मी रिसेंटली आता कांतारा बघितला, कांतारा 2. सो त्याच्यामध्ये सुद्धा गुलशन देवई आहे किंवा बऱ्याचशा फिल्म मध्ये आपण साऊथच्या बघतो की आता हिंदी जे कलाकार आहेत हे साऊथ मध्ये जाऊन काम करत आहेत. त्यांच्या इंटरव्ह्यूज मध्येही असं दिसतं की आम्हाला मराठी चित्रपट करायला आवडेल. मग मला खूप प्रश्न पडतो की मग ते आपल्याकडे का दिसत नाही? इच्छा आहे ना त्यांची. इच्छा आहे, बरोबर. म्हणजे मी कदाचित हिंदी कोणीतरी स्टार आहे म्हणून मी मराठी चित्रपट बघायला जाईन त्याचा, असं नाही होणार. पण आपल्या इंडस्ट्रीची ग्रॅव्हिटी तेवढी वाढते ना, आपला आवाका तेवढा वाढतो, मोठी होते आपली फिल्म. खरंय. सो 4 प्रोड्युसर मिळून जर एखादी फिल्म करत असतील ना तर ती मोठी होईल ना. सो हा पण विचार कधीतरी थोडा आपण केला पाहिजे. सप्टेंबर महिन्यात पण बघ ना, म्हणजे दशावतार ज्या वेळेला रिलीज झाला त्यावेळेला त्या सप्टेंबर महिन्यातच 2 शुक्रवार लागोपाठ जवळजवळ 10 चित्रपट रिलीज झाले होते. आणि त्यातही बघ ना की काही चांगले चित्रपट पण मागे पडले. म्हणजे बिनलग्नाची गोष्ट सारखा चित्रपट OTTला आला, पण तो उत्तम चित्रपट आहे, पण तो थिएटरला नाही यश मिळवू शकला तेवढं. म्हणजे त्याचंही कारण तसंच असेल, काही असू शकतं. कारण अगेन मी म्हणतो की मी प्रेक्षक म्हणून सांगतोय, प्रेक्षक म्हणून एक्झॅक्ट, की मी 250-300 रुपये जर देतोय तर मला ऑप्शन्स नका देऊ ना. जर तुम्ही मला 5 मराठी ऑप्शन दिले ना तर मी त्याच्यातला एक निवडणार आहे. करेक्ट. तुम्ही जर मला 2च दिले ना तर त्यातला मी एक निवडणार आहे. पुढच्या आठवड्यात आणखी 2 द्या, नंतर आणखी 2 द्या. मध्ये काही आठवडे असे गेले होते की एकही मराठी फिल्म नव्हती. नाही होत्या पण त्या असं की ठीक आहे वगैरे अशा वाटणाऱ्याच होत्या त्या. मग मराठी प्रेक्षक तिकडे का जाईल? मग त्याच्याकडे ऑप्शन वेगळे आहेत ना. आणि आज OTT साठी सुद्धा मला असं वाटतं की कॉम्पिटिशन आपली डायरेक्टली गेम ऑफ थ्रोन्स आणि मनी हाइस्टची, कारण ऑडियन्सकडे आज एका क्लिकवरती ते ऑप्शन अवेलेबल आहेत. बरोबर. सो त्यांना कारण तर पाहिजे ना की तुम्हाला काय चूज करायचं. गेम ऑफ थ्रोन्स पेक्षा मी का भारी आहे याचं कारण पाहिजे ना आपल्याकडे. खरंय. आणि आपण मराठी चित्रपटांबद्दल बोलतोय तर मुळात सध्या जो आपण म्हटलं की OTTवर नंतर चित्रपट येतात म्हणून प्रेक्षक वळत नसतील, पण आपल्याला जर मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांना वळवायचं असेल, त्यांना टार्गेट ऑडियन्स, लक्षित ग्राहक वर्ग, अगदी शुद्धशा मराठीत बोलायचं तर नेमकं काय करावं लागेल आपल्याला की प्रेक्षक चित्रपटगृहाकडे यावेत म्हणून?
मला असं वाटतं की म्हणजे या इंडस्ट्रीमधला एक सभासद आणि एक प्रेक्षक असं म्हणून मला असं वाटतं की पहिलं तर आपण हे डोक्यातनं काढून टाकलं पाहिजे की OTT-वर येईल तेव्हा आपण बघूयात. कारण काही फिल्म एक्सपिरियन्स करायचे असतात आणि त्या थिएटरमध्ये जाऊनच एक्सपिरियन्स कराव्यात. करेक्ट. पण हे लोकांवर लादणं झालं आता. कारण लोकांवर काही असे आपण फोर्स नाही करू शकत की पिक्चर थिएटरमध्येच बघा. बरोबर. कारण आत्ताच्या फॉर्मॅटनुसार एका महिन्यात OTT-वर येतोच आहे. सो जो महिना 25-30 हजार कमवणारा माणूस आहे तो 200-300 रुपये कदाचित घालवणार नाही. त्यामुळे आपण त्याला क्वालिटीच अशी कदाचित देऊ शकतो का की त्याला भाग पडेल तो की थिएटरमध्ये जाऊन बघावा हा चित्रपट. अशा पद्धतीचा कॉन्टेंट काहीतरी आपण डिलिव्हर करू शकतो का. दुसरं म्हणजे की आपण जे प्रमोशन करतो मी इव्हन आता मुक्ताईच्या प्रमोशनला सुद्धा आम्हाला बरेचसे लोक विचारत होते की अच्छा एप्रिलमध्ये येतो 18 एप्रिलला येतोय का तुमचा पिक्चर. बरोबर. OTT-वर कधी येईल मग तेव्हा बघू आम्ही. बरं हे आम्हाला प्रमोशन मध्येच विचारत होते की थिएटरला येतोय हे प्रमोट करतोय आम्ही. तुम्ही डायरेक्टली OTT साठी विचारताय आता कधी जो अजूनही आलेला नाही OTT-वर. त्यामुळे बऱ्याच लोकांचा मिसआउट झाला तो. सो आपण प्रमोट करताना सुद्धा ना 100 लोकांना जर आपण प्रमोट करत असू ना याचं कन्व्हर्जन रेट खूप कमी आहे थिएटरमध्ये जाणारा. सो त्यांना आपण एक रिझन देऊयात थिएटरमध्ये जाण्यासाठी म्हणून. आणि मराठी चित्रपट ह्याला आपण व्यवसाय म्हणून जर बघायला लागलो ना किंवा एक प्रॉडक्ट म्हणून जर बघायला लागलो ना तर त्याला लोक पैसे देतील. खरंय. त्याला फक्त मराठी अस्मिता म्हटलं तर तो भावनिक फक्त खेळ झाला. 1-2 फिल्मला ते भावना फक्त मिळू शकते. पण पैसे मिळणार असतील तर ते व्यावसायिक गणित त्याचं बांधणं फार व्यावसायिक गणित बांधलंच पाहिजे. ते तर महत्वाचं आहे कारण चित्रपट इंडस्ट्री म्हणून आपण बघत असतो. आणखी एक प्रश्न नेहमीचा मनात येतो की नो डाऊट की या मराठी चित्रपटांची संख्या खूप आहे, मराठी चित्रपटांचा दर्जा सुधारतोय हे पण आहे. पण तरी सुद्धा मग आपण दाक्षिणात्य चित्रपटांची जर स्पर्धा करायची म्हटलं किंवा दाक्षिणात्य किंवा हिंदी चित्रपट या तुलनेत मराठी चित्रपट कुठे स्टँड होतात? तुझं मत काय? म्हणजे मला असं वाटतं की आता इतकं जग जवळ आलंय ना खरं. त्यामुळे आपण लँग्वेज बॅरियर जर काढून टाकला ना तर आपण फक्त कॉन्टेंट बघतोय. म्हणजे आज फ्रेंच फिल्म पण आपण बघतो. बरोबर. जर्मन फिल्म पण बघतो त्याच भाषेतली सबटायटल वाचत बघतो. होय होय. मग बाकीचे लोक सबटायटल वाचत मराठी फिल्म का बघणार नाहीत? बघूच शकतील ना. सो लँग्वेज बॅरियर जर काढून टाकलं ना आपण तर आपल्याला क्लिअर होईल कदाचित पिक्चर की अच्छा आपण कुठे स्टँड होतो आता. कारण आत्ताही मराठीमध्ये अनेक फिल्म अशा आहेत की ज्या खरंच खूप वरच्या दर्जाच्या आहेत आणि ज्या आता लहानपणापासून मी बघत आलो होतो किंवा आपण सगळे ज्या एका एराचे फॅन आहोत की ते धक्का आला होता. बरोबर. किंवा त्या काळातल्या अगबाई अरेच्या होता किंवा बऱ्याच त्या काळातल्या फिल्म्स त्या अजूनही छान वाटतात बघायला. किंवा फॉर एक्झाम्पल मी शिवाजीराजे भोसले बोलतोय. मला प्रचंड आवडलेली फिल्म आहे ती जी आजही रिलेव्हंट आहे. किंवा रंगदे बसंती सारखी फिल्म जी आजही रिलेव्हंट आहे वेगळ्या कॉन्टेक्स्ट मध्ये अर्थात. पण बऱ्याचशा अशा फिल्म आहेत ज्या रिलेव्हंट आहेत आता सुद्धा. खरं. त्यामुळे लँग्वेज बॅरियर आपण काढून टाकला ना तर आपण कदाचित गेज करू शकतो की ऑडियन्सला काय पाहिजे आणि तुमचा ऑडियन्स क्लास आहे का मास आहे याच्यावर तुम्ही काय केटर करताय ते ठरणार आहे अर्थात. खरं. जर तुमचा क्लास ऑडियन्स असेल आणि तुम्ही त्याला धाताडा सगळं ऐकवत असाल तर तो नाही येणार आहे. खरंय. किंवा मास ऑडियन्सला जर तुम्ही शास्त्रीय संगीत ऐकवायला गेलात गळी उतरवणं चुकीचं आहे. त्यांना आवड निर्माण होऊ त्यांना थोडं मॉडिफाय करून सांगा ना त्यांना. खरंय. आवडेल कदाचित मजा येईल. तुझे मगाशी डिमांड सप्लाय म्हणालच तर तो अनालिसिस इकडे पण आहे. म्हणजे अगदीच म्हणून म्हणलं व्यवसाय म्हणून बघायला गेलं ना तर कदाचित खूप गोष्टी बदलतील. खरंय. आणखीन एक गोष्ट विचारावीशी वाटते की सिनेमॅटिक युनिव्हर्स ही जी संकल्पना आहे की जसं शिवराज अष्टक मध्ये वीरमाता जिजामाता या मृणालताई आहेत आणि मग पुढच्या चित्रपटात सुद्धा जिजामातेंच्या भूमिकेत त्याच आहेत. त्याचप्रमाणे संत ज्ञानेश्वरांची मुक्ताईमध्ये तू माऊलींच्या भूमिकेत होतास आणि आता अभंग तुकाराम यामध्ये सुद्धा तू संत ज्ञानेश्वरांचीच व्यक्तिरेखा साकारलीस. तर ही नवीन संकल्पना जी रुजवली जाते मराठीत, बहुतेक दिग्पालच पहिला असेल त्यातला मराठीत रुजवणारा, तर त्याविषयी तू काय सांगशील? मला खूप छान वाटतंय की हे इनिशिएटिव्ह कोणीतरी घेतंय की आपली संस्कृती आपली परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते आणि त्या सगळ्या मिशन मधला मी एक भाग आहे असं मला वाटतं. आणि हे खूप भाग्याचं आहे माझ्यासाठी की त्यामध्ये काहीतरी मी माझं एक कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतोय. आणि सिनेमॅटिक युनिव्हर्स तुम्ही म्हणला आता तर छान वाटलं मला हे ऐकून सिनेमॅटिक युनिव्हर्स. पण
हेच मला वाटतं की हे आपल्या महाराष्ट्राचं युनिव्हर्स आहे सगळं. युनिव्हर्स आहे. येस, करेक्ट. आणि युनिव्हर्स पेक्षा ही महाराष्ट्राची आपली युनिव्हर्सिटी आहे. वा. कारण ज्ञानोबा तुकोबा हो. यांनी जे सांगितलंय ना, हे जरी आपण फॉलो करायला लागलो ना तरी आपण खूप सुधरू, खूप पुढे जाऊ आपण, जे खूप मागे पडलंय. आणि आता दिग्पाल दादा चित्रपट बनवतोय, मला वाटतं की त्या निमित्तानं 4 लोकांनी जरी ज्ञानेश्वरी उघडून पाहिली, तुकोबांची गाथा उघडून पाहिली, दासबोध उघडून पाहिला आणि त्यातलं नॉलेज घेण्याचा प्रयत्न केला ना, तरी पण मला वाटतं की ते सक्सेस आहे या सगळ्या फिल्मचं आणि त्या मिशनचं. करेक्ट. तेजस, तू खरं तर इतके व्हरायटी रोल्स केलेले आहेस. म्हणजे मिसेस मुख्यमंत्रीमध्ये लीड होतास, त्यानंतर तू विलन साकारलास वैदेहीमध्ये, त्यानंतर एकदम संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई असेल, वेब सिरीज मध्ये सुद्धा तू काम केलेलं आहेस आणि त्याचप्रमाणे शॉर्ट फिल्म्स हा एक वेगळा जॉनर आहे, त्यामध्ये सुद्धा तू काम केलंयस. तर कमी मिनिटांमध्ये जेव्हा आपली भूमिका प्रभावीपणे मांडायची असते, किंवा आताचं जे माध्यम आहे की अनेक पुण्याच्या इन्स्टिट्यूट मधली मुलं त्यांच्या प्रोजेक्टसाठी शॉर्ट फिल्म बनवत असतील, त्यातही तू काम केलं असशील. तर अशा वेगवेगळ्या माध्यमातून काम करताना छोट्या मिनिट, कमी कालावधी आणि जास्त आशय, हे जे गणित असतं ते तू कसं एक अभिनेता म्हणून कसा विचार करतोस? मी ऍक्टर म्हणून किंवा आर्टिस्ट म्हणून मी काम करतो. मला ऑनेस्टली ड्युरेशनचा इतका फरक नाही पडत जेव्हा मी ऍक्टर म्हणून काम करतो तेव्हा. जेव्हा मी डिरेक्टर किंवा मेकर म्हणून काम करतो ना, तेव्हा मला या गोष्टींचा विचार केला पाहिजे. बरं. की मला किती वेळात काय गोष्ट सांगायची जेणेकरून मला ते छान बसवता येईल, क्रिस्प करता येईल. पण ऍक्टर म्हणून काम करताना मला तो बॅरियर नाही वाटत. मला जेवढं मिळालंय ते माझ्या परीनं छान करायचं, फक्त एवढंच एक माझ्या डोक्यात असतं. त्यामुळे मी 30 सेकंदाचं एक 30 मिनिटाचं आहे, मी ऑनेस्टली ते फार नाही डोक्यात येईल. जे वाटायला आलंय ते छान करायचं. 30 सेकंद म्हटल्यानंतर जाहिरात डोळ्यासमोर येते आणि तू चांगल्या ब्रँडच्या जाहिरातीत सुद्धा काम केलेलं आहेस. तर आम्ही असं ऐकलं की जाहिरातीची गणितं फार वेगळी असतात, की तिथे ऑडिशन्स खूप द्याव्या लागतात, लुक टेस्ट खूप द्यावी लागते. तर आम्हाला तो माध्यमातला फरक सुद्धा ऐकायला आवडेल, की मालिकांची ऑडिशन, चित्रपटांची ऑडिशन आणि मग जाहिरातीत काम करणं, ऑडिशन पासून काम करण्यापर्यंतचा प्रवास, त्याविषयी काय सांगशील? मालिकांच्या ह्याच्यामध्ये आता त्या सर्कलमध्ये बरेचसे लोक ओळखतायत किंवा ते रेफरन्सनी आम्ही, किंवा काही वेळेला असं होतं की हा माहिती आहे, हा या लुकमध्ये कसा दिसू शकतो. तर ते मालिकांच्या बाबतीत थोडेसे लुक टेस्ट आणि ऑडिशन सगळी वेगळी पडते. फिल्मच्या बाबतीत तुमचं कम्प्लीट व्यक्तिरेखाच वेगळी असते, त्यामुळे ती फार एक्सटेन्सिव्हली केली जाते लुक टेस्ट वगैरे, कारण तुम्ही 3 तास दिसणार आहात त्याच्यामध्ये. जाहिरातीच्या याच्यामध्ये असं असतं की क्लायंट रिक्वायरमेंट काय आहे. म्हणजे जर मी कॉस्मेटिकचं हे करतोय तर मी झकपक कपडे घातले उपयोग नाहीये, स्किन छान दिसली पाहिजे. सो त्या वेगवेगळ्या क्रायटेरियामध्ये मला वाटतं त्या ऑडिशन लुक टेस्ट सगळ्या होतात. आणि अगेन मी म्हटलं तसं की मी ऍक्टर आहे, मी माझं जाऊन अभिनयाचंच काम करणार आहे, त्यामुळे मला जेवढं करायचं तेवढंच माझं काम आहे फक्त. बरोबर. पण जाहिरातीसाठी ऑडिशन जास्त द्यावे लागतात असं आम्ही ऐकलं, ते खरं आहे का? हो, द्यायला लागतात. मी खूप दिल्यात आणि त्याच्यापैकी काही वर्क झालेत, काही नाही झालेत. पण त्याचा कन्व्हर्जन रेशो खूप कमी आहे माझ्या बाबतीत आतापर्यंतचा. कदाचित हा पॉडकास्ट बघितल्यानंतर तो वाढेल. आणखीन एक महत्वाची गोष्ट ही वाटते की जेव्हा तुम्ही ऐतिहासिक चित्रपटात काम करता किंवा पौराणिक चित्रपटात किंवा संत साहित्यावर आधारित, संतांच्या जीवनावर आधारित, त्यानंतर त्याच पद्धतीच्या भूमिका ऑफर व्हायला लागतात, असं काही होतं? टाईपकास्ट होणं, म्हणजे तू नसशील घेत तशा, पण निर्माते जे येतात किंवा दिग्दर्शक की रे तू यात पण अमुक संत करायचंयस, किंवा असा ट्रेंड होतो का? म्हणजे होऊ शकतं मला, कारण आता 2-3 लोकांनी विचारलं होतं माऊलींच्याच भूमिकेसाठी म्हणून. बरं. पण मला असं झालं की सारखं म्हणजे करायला काहीच हरकत नाहीये, पण कोण करतंय, मला काय सांगायचंय, तुमचा मोटिव्ह काय आहे, हे फार मॅटर करतं मला. जर तुम्हाला जस्ट अनदर फिल्म किंवा जस्ट अनदर प्रोजेक्ट असं म्हणून जर करायचं असेल तर नको करायला, मग मी वेगळी भूमिका. खरं. तुझ्याकडे जेव्हा एखादी भूमिका येते, म्हणजे कुठली असेल ती, सकारात्मक नकारात्मक, भूमिका स्वीकारताना तुझा क्रायटेरिया काय असतो? मला काम करताना छान वाटलं पाहिजे, मजा आली पाहिजे आणि मला त्यातनं काहीतरी मिळालं पाहिजे. आर्थिक तर पाहिजेच, कारण ऑब्व्हियसली, पण मला माणूस म्हणूनही त्यातनं काहीतरी मिळालं पाहिजे, चांगलं वाईट दोन्ही अर्थाने. आणि मगाशी माझं आणखी एक सांगायचं राहिलं की आता दिग्पाल दादांनी सुद्धा अभंग तुकारामच्या वेळेला मला माऊलींसाठीच पुन्हा एकदा विचारलं, पण मला माहिती होतं की त्याचा मोटिव्ह काय आहे. बरोबर. सो मी काहीच विचार न करता की ऑन. येस. सो म्हणून मी मगाशी म्हटलं की कोण करताय, त्याचा मोटिव्ह काय आहे, ह्याच्यानुसार त्या गोष्टी माझ्या बदलत होत्या.
तेजस, आपल्या गप्पांमध्ये तू उल्लेख केला शिवराज वायचळचा. हम्म. अनेक तरुण दिग्दर्शक नव्यानं या क्षेत्रात येत आहेत आणि अतिशय चांगले प्रोजेक्ट्स करतायत. तर असे तुझ्या आवडीचे काही दिग्दर्शक, त्यांच्याबद्दल सांग ना. मला शिवराजचं काम प्रचंडच आवडतं आणि मी कॉलेजपासून त्याचं काम पाहतो, उळागड्डीपासून. आणि आता थांबायचं नाही याच्या वेळेला मला तो डिरेक्टर म्हणून प्रचंड प्रॉमिसिंग वाटला, कारण कुठेच असं वाटलं नाही की दिग्दर्शक म्हणून त्याचं पहिलं काम आहे. त्यामुळे शिवराज नक्कीच आहे. मला क्षितिज दाते माझा सिनियर आहे, मला क्षितिजचं पण काम, दिग्दर्शन त्याचं खूप आवडतं. आणि आय एम लुकिंग फॉरवर्ड की या सगळ्या लोकांबरोबर परत मला काम करायची संधी मिळेल. अनफॉर्च्युनेटली क्षितिज आणि शिवराज बरोबर आतापर्यंत एकत्र काम करायचा कधी चान्स आलेला नाहीये माझा, पण आमची मैत्री खूप चांगली आहे. सो लेट्स सी कसं वर्क होतं. सध्या आणखीन एक ट्रेंड आलाय बघ, की अनेक जण लोककलांवर आधारित काहीतरी चांगलं निर्माण करतात. फोक आख्यान असेल, फोक लोक असेल, आणि त्याला यंग ऑडियन्स तुफान गर्दी करतोय. तर या ट्रेंड विषयी तुझं मत मला जाणून घ्यायचंय, की लोककलांचं सादरीकरणाला लोक जात आहेत, अगदी 1000 रुपयाचं तिकीट असेल तरी, पण 200 रुपये किंवा 250 रुपये मराठी चित्रपटांचं तिकीट आहे, तिथे जात नाहीये का? याचं उत्तर कदाचित आपल्या सगळ्यांकडेच आहे, कारण आपल्याला जे बघायचं आहे ते दाखवतात. म्हणजे गेल्या अनेक वर्षामध्ये लोककला किंवा लोकगीत किंवा या पद्धतीचं काहीच आपल्याला बघायला मिळत नव्हतं. जर जागरण गोंधळ बघायचं असेल तर कोणातरी लग्नालाच जायला पाहिजे आपल्याला, त्याच्याशी तेवढं नातं ठेवलं पाहिजे तर आपल्याला जागरण गोंधळाला तो बोलवेल. नाहीतर तो बघायलाही मिळत नव्हता, किंवा वाघ्या मुरळी बघायला मिळत नव्हतं. अनेक गोष्टी, अनेक लोककला. तर हे ते लोक दाखवत आहेत ना, जे आपल्याला हवं होतं. त्यामुळे कदाचित आज 2000 5000चं जरी तिकीट लावलं त्यांनी तरी लोक जात आहेत. मी स्वतः दोन्ही शोज बघितलेले आहेत. अप्रतिम एक्झिक्युशन आहे आणि खूप कमाल ते परफॉर्म करतात सगळं. सो मला असं वाटतं की मराठी चित्रपट आणि आत्ता तुम्ही उल्लेख त्याच्यामध्ये हा फरक आहे कदाचित, की लोकांना जे पाहायचं आहे ना ते दाखवलं तर लोक देतील ना पैसे. खरं, मराठी नाटकांना सुद्धा गर्दी होती. हो. आणि पुनरुज्जीवित नाटकांचा एक ट्रेंड आलाय बघ ना सध्या, की जुन्या काळात गाजलेली नाटकं पुन्हा एकदा येत आहेत. तर सूर्याची पिल्ले असेल किंवा सुनील बर्वेचं सुबक सगळ्यांनाच माहिती आहे, हर्बेरियमची निर्मिती तेही सगळ्यांना ठाऊक आहे. किंवा आता हिमालयाची सावली पुन्हा आलं, सुंदरमी होणार आलंय, तर पुरुष पण आलंय. येस. तर हा जो ट्रेंड आलाय पुनरुज्जीवित नाटकांचा, त्याविषयी सुद्धा तुझं मत आवडेल. पुनरुज्जीवित नाटकांच्या बाबतीत मला पर्सनली फार इच्छा आहे परत नाटकं बघायची. इव्हन म्हणजे बरीचशी नाटकं अशी आहेत की युट्यूबवर बघितलेली आहेत. आणि आत्ताची जी जनरेशन आहे ना त्यांना ती वाचनातनं माहिती आहेत काही गोष्टी, किंवा काही असतात की युट्यूबवर अवेलेबलही नाही. पण मला प्रत्यक्ष बघायला मिळालं तर मला मजा येईल. मला हे बघायचंय. घाशीराम कोतवाल आता पुन्हा हिंदीमध्ये आलं, हिंदीमध्ये. तर बरीचशी अशी नाटकं आहेत की, किंवा इव्हन जे थिएटर शिकतायत किंवा या सगळ्या गोष्टींच्या अकॅडमिक्स मध्ये जे आहेत ना, यांना प्रोजेक्टमध्ये सुद्धा या गोष्टी आहेत की हे नाटक बघा, वाचा आणि ते बसवा. आता ते ऍक्च्युअल प्रोफेशनल लोकांकडनं जेव्हा आपण बघतो ना तेव्हा त्याचा इम्पॅक्ट वेगळा असतो, आणि आपण विद्यार्थी म्हणून करतो तेव्हा ते वेगळं होतं. बरोबर. तर मला असं वाटतं की पुनरुज्जीवित झाली पाहिजेत नाटकं, कारण आत्ताचा जो तरुण वर्ग आहे ना त्यांना खूप इच्छा आहे की पूर्वीचं कसं होतं सगळं काम, पूर्वीची नाटकं कशी होती ते बघायची खूप इच्छा आहे. त्यामुळे अशी व्हावीत खरंच. आणि चित्रपटांसाठी किंवा मालिकांसाठी जर ड्रीम रोल म्हटला तर कुठला आहे तुझा? एनी रोल इज ड्रीम रोल फॉर मी. बरोबर. पण मग संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई किंवा त्यानंतर तुझ्याकडे जे प्रोजेक्ट्स आले, तर ते प्रोजेक्ट्स आतापर्यंत तू फारसे घेतलेले दिसत नाहीयेस, तसं का? नाही, असं काही स्पेसिफिक कारण काही नाही, पण मी अगेन म्हटलं तसं की मला चॅलेंज करतील किंवा माझ्या क्रिएटिव्हिटीला कुठेतरी आणखी कक्षा रुंदावता येतील असं काहीतरी मला नक्कीच करायला आवडेल. म्हणून म्हणलं की जो कुठला रोल असेल तो ड्रीम रोल असेल, जेणेकरून मला ते सगळं तोडून बाहेर पडून माझ्या कॅपॅसिटीज आणखी वाढवता येतात. सध्याच्या काळात बघ, एआय हे एक बिगेस्ट चॅलेंज आहे. आणि आता महेश मांजरेकरांची एक मुलाखत खूप गाजते की ज्याच्यात त्यांनी असं म्हटलंय की येत्या 1.5 वर्षात सिनेमा बंद होऊ शकतात, आणि याच्यावरती बऱ्याच चर्चा सुरू आहेत, बऱ्याच कॉमेंट्स आहेत. तर एआय हा कितपत चॅलेंज वाटतो तुला, का संधी वाटते ती, काय? दोन्ही आहे खरं तर. कारण माझे अनेक मित्र आहेत जे व्हॉइस ओव्हर करणारे पण आहेत. एआय आल्यामुळे त्यांचे व्हॉइस ओव्हरच्या कामांवरती फार परिणाम झालाय, की जे सतत ऍड्स करत होते, डॉक्युमेंटरीज करत होते, तर एआयचं एक सबस्क्रिप्शन घेतलं की स्टुडिओजचं काम होतंय, ते त्यांना स्वस्त मिळतंय, त्यामुळे ते प्रेफर करतायत.
व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट वगैरे जे होते त्यांचं एकदम काम कमी झालंय. त्यामुळे कदाचित हे हॅम्पर करणार आहे. पण दुसरं जर व्यवसाय म्हणून आपण जर बघितलं तर हे सोयीचं पण आहे, कारण मला स्वस्तात गोष्टी मिळत आहेत. बरोबर. सो दोन्ही गोष्टी आहेत, प्लस मायनस याच्यामध्ये. आणि चित्रपट बंद होतील का तर माहित नाही मला, कदाचित होतील, कदाचित नाही होणार. पण महेश सरांचा कदाचित याच्यावर जास्ती अभ्यास झालेला असेल, त्यामुळे व्यवसाय त्यांना जास्त माहिती आहे कारण माझ्यापेक्षा अर्थातच. तर ते माहित नाही बंद होईल की नाही होईल. पण मला असं वाटतं की लिमिटेशन्स एआयला आहेत, पण एआय कदाचित त्या पण ओव्हरकम करू शकेल लिमिटेशन्स. कारण आता आपण म्हणतोय की जे माणूस करू शकतो ते एआय करू शकत नाही, पण हे आता म्हणतोय ना, पुढच्या 2-4 वर्षामध्ये कदाचित हा जो लूप होल आहे हा सुद्धा एआय कडनं फिलअप होऊन जाईल. सो कदाचित सांगू शकत नाही, काही सांगू शकत नाही. मराठी माध्यमाच्या शाळा आणि मराठी भाषेला मिळालेला अभिजात दर्जा आणि मुळात सध्या मराठी अमराठी असं जे सगळं काही चाललंय, ICSE CBSE किंवा इंग्रजी माध्यमाच्या शाळा, हा जो ट्रेंड आलाय आणि त्याच्यामुळे कुठेतरी मराठी माणूसच मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये आपल्या मुलांना घालत नाहीये. तर या संदर्भात तुझं काय मत आहे? कारण तू पूर्ण मराठी माध्यमात शिकलेलं आहेस. मी सेमी इंग्लिश मधला आहे. ठीक आहे, पण म्हणजे बाकी मेजॉरिटी तर मराठी मीडियमच म्हणू शकतो आपण खरं त्याला. सायन्स मॅथ्स इंग्लिश मध्ये असतं त्यांचं, एवढंच फक्त. मला ऑनेस्टली पर्सनली असं नाही वाटत की मराठी म्हणजे फक्त मराठी शाळांमध्ये घातल्यामुळे मुलं मागे पडतात वगैरे, असं नाही वाटत मला अजिबात. कारण मी पण त्याच स्कूलिंग मधनं येतो आणि मला असं कुठेच नाही वाटत की मी इंग्लिश मिडियम मध्ये नसल्यामुळे कुठेतरी मागे पडतोय. त्यामुळे हे मिसकन्सेप्शन आहे कदाचित. आणि आता मी पुण्याचं उदाहरण घेऊन परत सांगायला आवडेल मला की पुण्यामध्ये ज्या पूर्वीपासून शाळा होत्या, म्हणजे भावे हायस्कूल असेल, महाराष्ट्र मंडळ असेल, न्यू इंग्लिश स्कूल असेल, बऱ्याचशा शाळा. सो यामधनं जी मुलं पासआउट होऊन आली आहेत ती सुद्धा आज वरती कुठे आहेत ना. आणि बाकी आता ज्या नवीन सुरू झाल्या आहेत सगळ्या, ज्या इंटरनॅशनल स्कूल वगैरे आपण ज्या म्हणतो, सो त्याची मुलं पण कुठेतरी खालती सुद्धा आहेत, कुठेतरी वरती सुद्धा आहेत. त्यामुळे तुम्ही माणूस म्हणून काय घडवताय पोरांना ना, ते फार मॅटर करतं रादर दॅन लँग्वेज बॅरियर. त्यामुळे मराठीमध्ये शिकायलाच पाहिजे डेफिनेटली, किंवा ऍटलिस्ट मराठी घरात तरी बोलायलाच पाहिजे. कारण हल्ली ते फार फॅन्सी वाटतं पोरांना की मॉम डॅड वगैरे असं करून. आई बाबा हे कल्चर सगळं, ही संस्कृती घरात असली पाहिजे. खरं, इंग्लिश बोलायचं ते ऍड ऑन आहे. खरं. दैनंदिन मालिकांकडे वळायचा विचार आहे पुन्हा? हो, नक्कीच. मग त्यासाठी काही प्रयत्न किंवा चांगल्या संधीची वाट बघतोयस का? अगदी चांगल्या संधीचीच वाट बघतोय पण मी. आणि असं म्हणतात ना की आर्टिस्टच्या आयुष्यात स्ट्रगल कधी संपलेला नसतो. तर स्ट्रगलची तुझी व्याख्या काय आहे आणि तुझ्या बाबतीतल्या स्ट्रगल बद्दल तू काय सांगशील? स्ट्रगलची व्याख्या अशी मला नेमकी माहित नाही, पण तुम्ही जे काम करताय ते तुम्हाला आवडतंय ना, तेव्हा तो स्ट्रगल नाही वाटत. म्हणजे ऑनेस्टली मला सुद्धा जे काही मी आता करतोय ते काम मिळवण्यासाठी धडपड असेल किंवा काम पोहोचवण्यासाठी धडपड असेल, तो स्ट्रगल कधीच वाटत नाही. कारण जे करतोय ते मनापासून करतोय आणि ते अल्टिमेट गोल जेव्हा असतं ना आपलं, तेव्हा तो स्ट्रगल नसतोच, ती प्रोसेस असते. खरंय. आणि अजूनही आपण म्हणतो की तो प्रोसेस, स्ट्रगल नाही म्हणणार मी, तो तुझ्या आयुष्यात चालू आहे. डेफिनेटली. तेजस, कृपा संवादचा एक वेगळा सेगमेंट आणि सर्वात महत्वाचा सेगमेंट असा आहे की आपल्या आयुष्यात बघ, यश अपयश अनेकदा येत असतं, चढउतार येत असतात, पण या सगळ्या स्ट्रगलच्या किंवा प्रोसेसच्या मध्ये असे कठीण प्रसंग जेव्हा येतात तेव्हा कोणीतरी असतं की जे आपल्याला सांगतं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या आयुष्यात भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे वाक्य सांगणारं कोण आहे? माझी सगळी फॅमिली. आणि माझ्या सगळ्या फॅमिलीच्या मागे उभे आहेत ते स्वामी. आणि हे यथार्थ खरं आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वेळोवेळी स्वामींनी आम्हाला सगळ्यांना याची प्रचिती दिलेली आहे. एक किस्सा म्हणून मी हा मागे सुद्धा सांगितला होता किस्सा मुक्ताईच्या प्रमोशनच्या वेळेला. मला म्हणजे जेव्हा केव्हा माझ्या लाईफमध्ये कुठलाही टर्निंग पॉईंट आलाय तेव्हा कुठेतरी स्वामी आहेच आहेत, या न त्या रूपात कुठेतरी. मी मुक्ताईचा आमच्या शूटचा पहिला दिवस होता, त्यामुळे मला पिकअप साठी जी गाडी आली होती त्याच्या मागे माऊली आणि स्वामींचं ते अशक्यही शक्य करतील स्वामी, आणि ते होतं. आणि स्वामींची अशी आउटलाईन होती, फक्त स्केच होतं ते. खालती आल्या मला ते बघितलं आणि म्हणलं ओके करेक्ट,
करेक्ट चाललंय जे आहे ते, तुम्ही आहात पाठीशी. हम्म. सो अशा बऱ्याच गोष्टी झाल्या होत्या. आणि हे मला स्ट्राईक कधी झालं की आम्ही एकदा एनडी स्टुडिओमध्ये आम्ही शूट करत होतो, तेव्हा एकदा रात्री जेवताना मला दादानी विचारलं, दिग्पालदानी विचारलं होतं की तू किती इन झालायस कॅरेक्टरमध्ये, तुला दिसतो का सगळीकडे विठ्ठल. तर तेव्हा मला की नाही, मी नोटीस केलेलं नव्हतं कारण असं विठ्ठल दिसतो का नाही. तर ह्याच्यानंतर 4-5 दिवस गेले आणि नंतर योगेश सरांचं एक दिवशी शूट लागलं होतं. सो बोलता बोलता असंच योगेश सरांकडनं पण स्वामींचा काहीतरी विषय निघाला आणि योगेश सरचा विषय निघाल्यानंतर मला एकदम थोडं मी मागे जाऊन विचार केला की मला पहिल्या दिवशी पिकअपसाठी गाडी जी आली होती त्याच्यावरती स्वामी होते. सेटवरती येताना मला बरेच ज्या गोष्टी दिसायच्या म्हणजे समर्थ स्नॅक्स, स्वामी गॅरेज किंवा गाडीवरती ती आउटलाईन स्वामींच्या, तर या गोष्टी खूप दिसायच्या मला. तेव्हा मी दादाला एकदम स्ट्राईक झालं. मी सांगितलं, म्हटलं तू परवा विचारलं होतंस तुला विठ्ठल दिसतो सगळीकडे. म्हणलं मला विठ्ठल दिसतो का नाही माहित नाही, पण मला स्वामी दिसतात. दादा म्हणलं तू वेड आहेस, तुझा विठ्ठल कळलाच नाही. सो आणि तेव्हा मला एकदम हे झालं की हो यार, आपण फिल्म मधनं हेच तर सांगतोय की विठ्ठल सगळीकडे आहे, स्वामी सगळीकडे आहेत, सगळ्यांमध्ये सेमच तत्व आहे, सगळ्या माणसांमध्ये सेमच तत्व आहे. हाच तर मेसेज आपल्या फिल्मचा आहे ना. हेच मला नाही कळलं. आणि सो स्वामी डेफिनेटली सगळ्या टप्प्यांवरती आयुष्याच्या माझ्या आहेच आहेत आणि ते त्यांची कृपादृष्टी कायम असणार आहे माझ्यावर. नक्की. तुला आज इथे गप्पा मारताना कसं वाटलं? खूप छान वाटलं, खूपच मस्त वाटलं. आणि चॅनलचं नावच स्वामी कृपा क्रिएशन आहे, त्यामुळे मी म्हणून म्हटलं की स्वामी यानं त्या कारणानं कुठल्या ना कुठल्या रूपानं प्रत्येक गोष्टीत असतात माझ्या. त्यामुळे आज खूप खूप छान वाटतंय मला इथे. आणि आम्हालाही खूप आनंद झाला, अशा छान गप्पा झाल्या. आणि आपल्या स्वामी कृपा क्रिएशन तर्फे आपण नेहमीच आपल्या गेस्ट म्हणून, ज्यांना मी तुला गेस्ट असं नाही म्हणणार, एक मित्र म्हणून तो आलेला आहेस, आपलं अनेक दिवसांपासून चाललं होतं. तर ही स्वामींची कृपा तुझ्यावर कायम राहू. आणि आम्ही छोटीशी भेट, स्वामींची प्रतिमा आणलेली आहे तुझ्यासाठी, तर ते तुझ्यासाठी सरप्राईज असणार आहे. आणि स्वामी कृपा तुझ्या पाठीशी राहावी अशी मी ईश्वर चरणी, स्वामी चरणी प्रार्थना करतो. त्या भेटीचा तू स्वीकार करावा अशी विनंती. आणि तुझ्या पुढच्या करिअरसाठी खूप शुभेच्छा. आयुष्याच्या कुठल्याही वळणावर तू कधीही सांग, आपण नक्कीच पुन्हा गप्पा मारण्याचा योग जुळवून आणूया. स्वामी तो योग जुळवून आणते. थँक्यू सो मच.